मिशन, मानवमुक्ती मिशन या संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी आपण मिथकशास्त्र भाग 2 भाषा विज्ञान आणि व्याकरण या विषयावर चर्चा करण्याकरता जमलो आहोत. पहिल्या भागामध्ये आपण मिथकशास्त्र म्हणजे काय आणि प्रामुख्याने भारतीय मिथकशास्त्र कितपत विकसित झालेलं आहे, तसंच पाश्चात्य अभ्यासकांनी या विषयावर किती काम केलं आहे त्याचा आढावा घेतलेला होता. त्यामध्ये मग ज्या काही मिथकांच्या अभ्यासाच्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धतींचाही थोडक्यात का होईना आपण परिचय करून घेतला होता. त्यात पहिला क्रमांक जो लागतो तो भाषा विज्ञान आणि व्याकरणाचा. कारण आपल्याकडे जे उपलब्ध जे अवशेष आहेत ते भाषेचे आहेत प्रामुख्याने, आणि ही भाषा बऱ्याच वर्षांपासून मानव समाज बोलत राहिलेला आहे. त्यामुळे भाषा विज्ञान हे अतिशय विश्वासार्ह असं हे माध्यम हे मिथकांच्या अभ्यासाचं आहे. मिथक हा जो शब्द आहे त्या शब्दाच्या मुळाशी सांगीवांगीची भाषा, सांगीवांगीच्या कथा, तोंडी कथा, मौखिक कथा हे अर्थ अभिप्रेत आहेत. पण त्याला पर्याय देण्याच्या नादात अनेक अभ्यासकांनी पुराकथा, प्रागकथा, दिव्यकथा, दैवतकथा, मिथ्यकथा वगैरे वगैरे किंवा मिथ्य असे शब्द वापरले. पण या सगळ्या शब्दांच्या मधील ज्या उणीवा आहेत किंवा ज्या मर्यादा आहेत त्या लक्षात आल्यामुळे अभ्यासकांनी मिथक हा शब्द मान्य केलेला आहे आणि तोच आपण या ठिकाणी वापरणार आहोत. कारण पुराकथा हा शब्द वापरला तर तो प्राचीन कथांना लागू पडतो. दैवत कथा हा शब्द वापरला फक्त दैवतांच्या कथांना लागू पडतो. प्रागकथा हा पुराकथा या शब्दात याच अर्थाचा शब्द आहे. पुराणकथा या शब्दाची मर्यादा ही आहे की तो फक्त पुराणातल्या कथांना लागू पडतो. पण मिथक हा शब्द असा आहे की जो प्रत्येक काळात ज्या ज्या प्रकारच्या संकल्पना मानवाच्या मनात येतील त्यांना त्या लागू पडतो. जसं कल्याण काळे फार मोठे भाषेचे अभ्यासक होते आणि त्यांनी एकच प्याला या नाटकाबद्दल बोलताना प्रागकथा शब्द वापरला होता. एकच प्यालामधली सिंधू आणि त्यातलं सुधाकर किंवा तळीराम ही जी 3 पात्र आहे ही एक प्रकारची मिथक आहेत असं त्यांना म्हणायचं होतं. पण त्यांनी मिथक शब्द न वापरता प्रागकथा शब्द वापरला होता. याचा अर्थ प्रागकथा शब्द हा फक्त प्राचीन काळातल्या कथांना लागू पडतो, तर मिथक शब्द कोणत्याही काळात मानवाच्या मनात ज्या काही संकल्पना आहेत, त्या धारणा आहेत, त्या समजुती आहे, त्या सर्वांचा प्रतिपादक म्हणा की द्योतक असा हा शब्द आहे. म्हणून आपण मिथक शब्द वापरला आहे आणि या शब्दाचा शोध घेताना आपल्याला भाषा विज्ञानाचा आधार घ्यावाच लागला. पण पहिल्यांदा भाषा विज्ञान म्हणजे काय आणि त्याचा संबंध मिथकांच्या अभ्यासाशी काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया. तर भाषा विज्ञान हा शब्द जो वापरात आला तो साधारणतः 100-125 वर्षांपूर्वी वापरात आला. लिंग्विस्टिक त्याला म्हणायचे. पण तेव्हा भाषाशास्त्र हा एक शब्द होता आणि फिलॉलॉजी हा एक शब्द होता. फिलॉलॉजी आणि भाषाशास्त्र या शब्दाच्या मर्यादा लक्षात आल्यावर गेल्या 30-40 वर्षांमध्ये अभ्यासकांनी भाषा विज्ञान हा शब्द स्वीकारला. कारण विज्ञान हा शब्द स्वीकारल्याबरोबर मर्यादा स्पष्ट होतात काही गोष्टींच्या, किंवा सामर्थ्य स्पष्ट होतं की विज्ञानामध्ये प्रात्यक्षिकाला वाव आहे, आपल्याला तपासून घेता येतं आणि कोणती गोष्ट सिद्ध करता येते. आता ह्या भाषा विज्ञानामध्ये एक भाग असा आहे की जो सैद्धांतिक आहे, त्याला ऐतिहासिक भाषा विज्ञान असं म्हणतात. ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये भाषेची उत्पत्ती कुठून झाली, मुळात भाषा निर्माण कोणी केली, कशी केली, का केली याचा विचार केला जातो. प्रत्येक भाषेचा स्वतंत्रपणे विचार केला जातो, त्याला फिलॉलॉजी म्हणतात. तर त्यात भाषा ज्या आहेत त्यात जे साम्य आहे काही बाबतीत त्या साम्याचा विचार करून त्यांच्या मुळाशी कोणती तरी एक भाषा असावी अशा प्रकारची संकल्पना ऐतिहासिक भाषा विज्ञानाने मांडली
आणि एक भाषेचं कुटुंब, भाषा परिवार, लँग्वेज फॅमिली ही संकल्पना उदयाला आली. आणि बऱ्याच भाषा ज्या आहेत भारतातल्या, इराणमधल्या आणि युरोपमधल्या, या भाषांमध्ये काही शब्द सारखे सारखे आहेत. जसं 1 पासून तर 10 पर्यंतचे अंक आहेत, तर त्याच्या उच्चारामध्ये साम्य आहे. की आई आणि वडिलांबद्दल, भावाबद्दल, जे नातेसंबंधाबद्दल जे काही शब्द वापरले गेले त्या शब्दाच्या उच्चारामध्ये बरंच साधर्म्य आहे. त्यामुळे त्यांच्यामुळे अशी कोणती तरी एक भाषा असावी अशी संकल्पना काही लोकांनी मांडली. आणि त्यातून मग प्रत्येकाने ती भाषा कोणती असावी, तसं युरोपमधल्या लोकांनी ती लॅटिन असावी की लॅटिनच्या पूर्वीची भाषा असावी, काही लोकांनी ॲरेमाइट असावी, हिब्रू असावी, असं आपलं मत मांडलं. तर भारतीय विद्वानांनी परंपरेप्रमाणे मांडलं की संस्कृतपासून सगळ्या भाषा निर्माण झाल्या, भारतातल्याही आणि जगातल्या सुद्धा. आणि ते मांडणं चालू आहे. तर त्यामुळे मग तो विषय एक तर वादाचा ठरला आणि त्यातल्या त्यात त्याला वैज्ञानिक काही आधार नसल्यामुळे तो बाजूलाही पडला. आणि गेल्या 25-30 वर्षांमध्ये भाषाविज्ञान, विज्ञानाचा जो वर्णनात्मक भाषाविज्ञान हा जो भाग आहे, ज्याच्यामध्ये भाषा निर्माणच कशी होते, मुळात मानवी समाज भाषा वापरतो म्हणजे नेमकं काय होतं, त्याच्या उच्चाराच्या मुळाशी कोणकोणते घटक आहेत, त्या घटकांचा विचार केला जातो. त्याला वर्णनात्मक भाषाविज्ञान म्हणतात. जसं आता आपण उच्चार करतो, आपली बाराखडी जी आहे ती मराठीतली असो किंवा इंग्लिशमधील अल्फाबेट्स असो, तर इंग्लिशमध्ये अल्फाबेट 26च आहेत आणि त्या दुप्पट मराठीचे बाराखडी. आता बाराखडी हा शब्द फक्त अ आ इ उ यांच्यासाठी लागू पडतो, ते 12 आहेत. पण नंतर जे वर्ण आहेत, स्वर आणि व्यंजन, हे 2 भाग आपण बाराखडीचे केले आहेत. तर त्याच्यामध्ये 26 असे वर्ण आहेत, स्वर आणि वर्ण मिळून 26 आहेत. तर या वर्णाच्या उच्चाराची जी स्थान आहेत त्याला उच्चार स्थान असं म्हणतात. जसं क हा उच्चारला तर हा कंठापासून निर्माण झाला असं पूर्वीचे लोक म्हणत, त्याला कंठ्यवर्ण म्हणायचे. आता त्याला पडजीभ जी आहे, अलिजिव्हा, अलिजिव्हीय असा शब्द वापरतात. अ अ हा स्वर हा सुद्धा असा अलिजिव्हीय आहे, कंठ्य शब्द त्यासाठी वापरत नाही. प हा उच्चार केला तर तो ओष्ठ आहे, ओठाच्या हालचालीपासून निर्माण झालेला. ट हा टाळूला स्पर्श करतो म्हणून त्याला तालव्य. त हा दात आणि टाळूच्या मध्ये स्पर्श करतो म्हणून दंत तालव्य. आणि त्याच्या मागे सुद्धा थ. आता त मध्ये थ मिसळला म्हणजे यात ह मिसळला, म्हणजे याला महाप्राण वर्ण म्हणतात. मग महाप्राण आणि अल्पप्राण असे सुद्धा या वर्णमालेचे आपण भाग केले, ज्याच्यामध्ये श्वास म्हणजे ह नाही आहे, हला श्वास सुद्धा म्हणतात, तर तो नाही आहे त्याला अल्पप्राण म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये ह आहे त्याला महाप्राण म्हणतात. अशी विभागणी मग वर्णनात्मक भाषाविज्ञानाने केली आणि त्या उच्चारस्थानांची निश्चिती केली. आणि एकंदरच भाषेच्या उच्चारामागे जी यंत्रणा आहेत, त्याला वाग यंत्रणा, वाणीची यंत्रणा म्हणतात. तर त्या यंत्रणेचा पूर्ण अभ्यास आणि त्या उच्चाराची जी गती आहेत, उच्चाराची जी स्थिती आहेत, तर ती शोधण्याची काही यंत्रसुद्धा निर्माण झाली. आणि मग भाषेचं मूळ किंवा भाषेच्या एकंदर संरचनेचा अभ्यास करणं सोपं झालं. म्हणजे आता यंत्राशी आपण निगडीत झालो, म्हणजे प्रात्यक्षिकाला महत्त्व आलं. त्यापूर्वी प्रात्यक्षिक हा प्रकार नव्हता, आपण फक्त स्वतः आपणच त्याची प्रयोगशाळा होतो. तसं ही भाषाविज्ञानाची प्रयोगशाळा ही मानवच आहे. तर हा भाषाविज्ञानाचा हा जो भाग आहे त्याचा संबंध मिथकांच्या अभ्यासात फार महत्त्वाचा आहे. भाषा निर्माण झाल्यानंतर, विशिष्ट वर्ग तो बोलायला लागल्यानंतर तिला एक शिस्त जेव्हा येते तेव्हा त्याला व्याकरण असं आपण म्हणतो. म्हणजे व्याकरण हे भाषेच्या नंतर येतं, व्याकरणानंतर भाषा येत नाही. पण व्याकरणाचा स्तोम यासाठी वाढतं की काही लोकांना असं वाटतं की ही भाषा ही लोकांनी अशीच बोलली पाहिजे, त्याच्यात काही बदल करता कामा नये. तर भाषा विज्ञानामध्ये जेव्हा ऐतिहासिक भाषाविज्ञानाचं महत्त्व होतं तेव्हा भाषा कोणी निर्माण केली हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा त्याचं उत्तर काही लोकांनी दिलं होतं. ते आपण सगळ्याच ठिकाणी ते देतो की भाषा दैवी शक्तीने, म्हणजे देवाने निर्माण केली. आणि मग त्याच्याबद्दल विवाद झाले की देवाने निर्माण केली असेल तर सगळीकडे सारखी भाषा असायला हवी होती. पण भाषेत हे भेद आहेत. काल बायबलमध्ये एक कथा आहे, त्या कथेनुसार एकदा देव एका उंच टेकडीवर बसला आणि आजूबाजूच्या टेकड्या त्यांनी खचवल्या
आणि त्या नदीच्या पाण्यात टाकल्या, चिखल केला आणि त्या चिखलापासून त्यांनी माणसं बनवली, प्राणी बनवले, झाडं बनवले आणि नंतर माणसांना भाषा दिली. जनावरांची भाषा वेगळी, माणसांची वेगळी. अशा प्रकारची कथा तयार झाल्यामुळे मग भाषेच्या उत्पत्तीचा प्रयत्न जो झाला पहिल्यांदा, तर तो युरोपमध्ये झाला. आणि भारतामध्ये जॉन विल्सन हा जो एक मोठा अभ्यासक होता, त्यांनी या ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा प्रारंभ भारतात केला. पण त्याच्यापूर्वी भारतात अभ्यास होत नव्हता का, हा प्रश्न अनेकांना पडेल. तर भारतातसुद्धा अभ्यासाच्या परंपरा होत्या. विशेषतः वैदिकांनी वेदातले मंत्र कसे उच्चारावेत यासंबंधी जे काही नियम केले त्याला वेदांग म्हटलं आहे. वेदांगात प्रातिशाख्य आणि व्याकरण याला खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून यास्काचार्यांनी निरुक्ता हा ग्रंथ लिहिला. त्या निरुक्तामध्ये वैदिक शब्दांच्या मुळाशी कोणकोणते शब्द आहे, निघंटू नावाचा शब्दकोश तयार केला. ही खूप सुरुवातीची प्रक्रिया आहे. नंतर एक बौद्ध पंडित होता अमरसिंह, त्याने अमरकोश तयार केला. तर कोश निर्मिती भाषेच्या समृद्धीसाठी आवश्यक अशी बाब असते. तर ती आपल्या भारतात झाली, मोठ्या प्रमाणात झाली. पण ही करताना जे ग्रंथ धर्माशी निगडित आहेत त्या ग्रंथातल्या ज्या श्लोक असतील, ऋचा असतील, काव्य असेल, त्याचं जे मुख्यमंत्र असतील त्याचे उच्चार तंतोतंत व्हावे असा प्रयत्न प्रामुख्याने या बाबीमध्ये होता. त्यात भाषेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न काही फारसा झालेला नाही. म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या जो अभ्यास व्हायला पाहिजे होता तो काही आपल्या भारतात तसा झाला नाही. युरोपमध्ये तो झाला, कारण विज्ञानाचा जो विकास आहे तोच मुळात युरोपमध्ये झाला. तशा प्रकारची यंत्र तयार करण्यात आली, एक दृष्टिकोन तयार करण्यात आला. त्यामुळे मग आपण प्रत्येक गोष्टीकडे भाषा वैज्ञानिकदृष्ट्या पाहायला लागतो. भाषाविज्ञान हा सगळ्याच ज्ञानशाखांचा आधार आहे. सगळ्याच ज्ञानशाखांच्या मुळाशी जाण्याचा एक प्रयत्न भाषाविज्ञानाने केला. त्यात मग मिथक काही वेगळे राहू शकत नाही. जसं व्युत्पत्तीशास्त्र हे जे शास्त्र विकसित झालं ते पहिल्यांदा भाषाविज्ञानामध्येच. प्रत्येक गोष्टीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न व्युत्पत्तीशास्त्रात केला जातो. मराठीमध्ये असा एक व्युत्पत्तीकोश एका फार मोठ्या विद्वान माणसाने केला आहे. एकमेव आहे तो, अजूनही दुसरा काही व्युत्पत्तीकोश कोणी केला नाही. तो डॉक्टर कृपा कुलकर्णी यांनी केला आहे. आणि मराठीच्या ज्या भाषा आहेत, मराठी भाषा आणि तिच्या बोली, तिचा उगम कसं झाला आणि विकास कसा झाला, मराठी भाषा उद्गम व विकास, हाही ग्रंथ कृपा कुलकर्णींचाच आहे. मराठीतलं पहिलं PhDचं जे काम आहे, म्हणून त्या कामाकडे आपण ऐतिहासिक दृष्टीने पाहतो. आता या सगळ्या चर्चा थोड्याशा चळवळीतल्या कार्यकर्त्यांना किंवा सर्वसामान्य माणसाला कंटाळवाण्या वाटू शकतात, थोडंसं निष्फळही वाटू शकतात, वायफळही वाटू शकतात. आता माझा संबंध या विषयाचा जो आहे तो गेल्या 38 वर्षापासूनचा आहे. 1982मध्ये अमोलकचंद महाविद्यालयामध्ये मी MA झाल्यानंतर माझे गुरुजी होते जे आम्हाला भाषा विज्ञान शिकवत होते, प्रभाकर गोसावी, ते वारले. ते वारल्यानंतर मग मी नुकताच पास झालो. ते वारल्यानंतर माझा निकाल लागला. त्यानंतर मग मला तो विषय शिकवायला सांगितलं आमच्या डॉक्टर शरद कर्णव सरांनी. आणि त्यामुळे मी MA फायनलला भाषा विज्ञान शिकवायला सुरुवात केली. तेव्हा माझ्या वर्गामध्ये जे लोक शिकत होते पण नापास झाले अशा लोकांना शिकवायची संधी मला मिळाली. एक वेगळा आनंद होता. असं साधारणतः 13 वर्ष भाषा विज्ञान हा विषय मी अमोलकचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शिकवला. त्यानंतरच्या 6 वर्षात संत साहित्य शिकवलं. नंतर मग अमरावतीच्या महिला महाविद्यालयात गेल्यानंतर 10 वर्षे BA फायनलच्या विद्यार्थिनींना भाषा विज्ञान हा विषय शिकवला. 13 आणि 6 19 अशी 19 वर्ष माझा विषयाशी संबंध आहे. गेल्या 5 वर्षापासून निवृत्तीमुळे जरी संबंध नसला तरी तो माझ्या जिव्हाळ्याचाच विषय आहे. म्हणून मी त्या विषयाकडे थोडंसं आपुलकीने पाहतो. हे मी यासाठी सांगतो आहे कारण इंग्लिश असो, हिंदी असो, मराठी असो, संस्कृत असो, त्या विषयात ज्या भाषा आहेत, की उर्दू असो की अरेबिक असो, पर्शियन असो, या सगळ्या भाषाचे जे पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी असतात,
जेव्हा त्यांच्याकडे भाषाविज्ञान आणि व्याकरण हा विषय शिकायला येतो, तेव्हा त्यांना त्याचा अतिशय ताण पडतो. ताण पडतो यासाठी की हा बराचसा तांत्रिक असा विषय आहे आणि त्यामुळे मग गाईडच्या आधारे किंवा नोट्सच्या आधारे फक्त पास होऊन जायचं हाच एक उद्देश असतो. पुढे मग आयुष्यात त्या विषयाकडे कोणी लक्ष देत नाही आणि हा विषय फारसा शिकवलाही जात नाही वर्गामध्ये, कारण विद्यार्थ्यांनासुद्धा तो शिकवल्यापेक्षा त्याच्या नोट्स कशा मिळतील याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यामुळे त्या विषयाचे प्राध्यापकसुद्धा नोट्स देण्यातच जास्त उत्साही असतात. मी मात्र माझ्या विद्यार्थ्यांना कधी नोट्स दिलेल्या नाहीत, फक्त शिकवलं गप्पा गोष्टीच्या रूपात, त्याचे अनेक पदर उलगडून दाखवण्याच्या निमित्ताने. त्यामुळे ते शिकवणं कधी तांत्रिक राहिलं नाही. म्हणून माझा प्रयत्न आहे की हा विषय आज आपण जे मी साधारणतः वर्षभर जे प्राध्यापक शिकवतात ते एका तासामध्ये हे सगळं आपण पाहणार आहोत, त्यातही अर्ध्याच तासात पाहणार आहोत. पण आपला मुख्य विषय काही भाषा विज्ञान आजचा नाही आहे. फक्त भाषा विज्ञान आणि व्याकरण याच्या साह्याने बितकांचा अभ्यास कसा करता येतो हेच आपल्याला पाहायचं आहे. एवढ्या आपल्या मर्यादा आजच्या विषयाच्या आहे. काही लोक येत आहेत, वाचत आहेत, मला कळतं. सगळ्यांची नावं मी आता घेणार नाही, त्या प्रश्नांची उत्तरंही काही देणार नाही. सगळ्यात शेवटी काही प्रश्न आपण विचारू शकता, पण त्या प्रश्नाची उत्तरं देण्याकरता आपण एक दिवस राखून ठेवलेला आहे. तो म्हणजे पुढच्या शनिवारी आपण याच वेळी भेटू. तर जी प्रश्न या आठवड्याभरात विचारली जातील तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने करेल. पुढच्या वेळेस आपण दुसरा विषय घेऊ. तर हा जो भाषा विज्ञान हा विषय आहे तर हा बराचसा तांत्रिक स्वरूपाचा आहे आणि त्याचा व्याकरणसुद्धा आहे. तर भाषा विज्ञान आणि व्याकरण हे एकमेकाशी निगडीत असे विषय आहेत. फक्त दोघांचं वेगळेपण जे आपल्याला समजून घ्यायचं ते की भाषा विज्ञानात प्रामुख्याने जो विचार होतो तो उच्चारणाचा होतो. म्हणून त्याला पूर्वी म्हणजे जेव्हा मी शिकवत होतो त्या काळात एक शब्द होता उच्चार परिवर्तन किंवा ध्वनी परिवर्तन. अलीकडे तो स्वनिम वगैरे शब्द त्यासाठी वापरला जातो. त्यापूर्वी अर्थ परिवर्तन हे शिकवलं जातं. आता त्याला पदिम वगैरे शब्द वेगळे आले, थोडंसं सूक्ष्मता आली, पण मी सोयीनुसार हे जुने शब्द वापरतो, अर्थ परिवर्तन आणि ध्वनी परिवर्तन. ध्वनी हा शब्द आवाज या अर्थाचा आहे, साऊंड. पण साऊंड हा भौतिकशास्त्रात ज्या अर्थाने वापरतात त्या अर्थाने आपण भाषा विज्ञानात वापरत नाही. साहित्यशास्त्रात ध्वनी शब्दाचा आणखी वेगळा अर्थ होतो. आता फिजिक्समध्ये आघाताने होणारा ध्वनी म्हणजे लोखंडाचा, तांब्याचा किंवा पितळेचा किंवा दगडाचा जिथे आघात होतो आणि आवाज येतो त्याला ध्वनी असं म्हणतात. पण भाषेमध्ये जो ध्वनी आहे तो आपली जी उच्चाराची इंद्रिय आहेत, जीभ आहेत, दात आहेत, ओठ आहेत, कंठ आहेत, नाक आहेत, प्रामुख्याने हे 4 इंद्रिय आणि टाळू अंतर्गत मग आहे. जिभेचे आणखी 3 प्रकार अभ्यासकांनी पाडले. जिभेचा पुढचा भाग, जिभेचा मधला भाग आणि जिभेचा शेवटला भाग. शेवटल्या भागाला जिव्हापश्च म्हणतात, समोरच्या भागाला जिव्हाग्र म्हणतात, मधल्या भागाला जिव्हामध्य म्हणतात. तसं टाळूचेही 3 भाग केले की टाळूचा जो समोरचा भाग आहे तो दात आणि मध्य टाळूच्या मधला त्याला दंत तालव म्हणतात आणि मधोमधलं जो भाग असतो त्याला मूर्धा म्हणतात किंवा टाळू म्हणतात. आणि मग जी कोमल टाळू आहे, जी जीभ आणि मध्य टाळूच्या मधली, तर त्या ठिकाणी ज्या ज्या अक्षरांचा, ज्या ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याचं वर्गीकरण त्यानुसार उच्चार स्थानानुसार करण्यात आलेलं आहे. तर हा उच्चाराचा जो अभ्यास आहे त्याचं महत्त्व वर्णनात्मक भाषाविज्ञानात फार मोठ्या प्रमाणात आहे. नंतर वाक्यविचार, पदविचार हे सुद्धा आहे. आपण त्याच्या खोलात ते फारसं जाणार नाही. आपल्याला गरज फक्त एवढीच आहे की शब्दाचं मूळ शोधताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं उच्चारामध्ये होणारा बदल. आपल्या वाघ यंत्रणेमध्ये म्हणजे ध्वनी यंत्रणे म्हणतात, त्याला वाघ यंत्रणे म्हणतात. उच्चाराची जी स्थान आहेत तर वेलकम नितीन सावंत यांच्यामुळे हे आयोजित केलेलं आहे आपण व्याख्यान. तर पुढे आपण बोलत राहू. तर ही जी उच्चार स्थान आहे तर तिथे काही दोष निर्माण झाला आहे. तिथे दोष निर्माण झालेला आहे. जेव्हा जेव्हा दोष निर्माण होतो तेव्हा मात्र उच्चारात फरक पडतो. म्हणून त्याला उच्चार प्रक्रिया किंवा ध्वनी परिवर्तन असं म्हणतात. तुमच्या घशामध्ये काही प्रॉब्लेम असेल, टाळूमध्ये कुठे जखम झाली असेल, दात पडला असेल, किंवा ओठामध्ये काही
समस्या निर्माण झाली असेल तर अशा वेळेस उच्चारात परिवर्तन होतो. उच्चारात जर चूक झाली तर मग अर्थातही बदल होतो. तर हे स्वाभाविक मानलेलं आहे. पण अर्थपरिवर्तनाची गोष्ट वेगळी आहे. कारण नुसतं ध्वनी म्हणजे उच्चाराचं महत्त्व नाही आहे, तर त्याचा अर्थ फार महत्त्वाचा असतो. जेव्हा शब्द उच्चारतो आपण, आता या ठिकाणी आम्ही शब्द हा शब्द वापरला आहे. शब्द या शब्दाचा अर्थ होतो ध्वनी. शब्द केला म्हणजे आवाज केला. पण हा शब्द जेव्हा आपण भाषेत वापरतो तेव्हा तो भाषा शास्त्रीय ध्वनी असतो. भाषेत वापरला गेलेला ध्वनी असतो. तर त्याच्या अर्थामध्ये जेव्हा बदल होतो तेव्हा मात्र सांस्कृतिक इतिहासातही बदल होतो. अर्थविचार हा जो त्यातला एक दुसरा भाग आहे, अर्थप्रक्रिया त्याला म्हणतात, की अर्थपरिवर्तन असं म्हणतात. शब्दाच्या अर्थात कोणकोणत्या कारणांनी बदल होतो? तर एक महत्त्वाचं कारण त्यात म्हटलं आहे, जीत जेते संबंध. सांस्कृतिक आक्रमण हे एक कारण आहे. जसं असुर शब्द, तेव्हा आम्हाला अभ्यासाला एक असुर शब्द होता. तर तो शब्द असा होता की असुर शब्द ऋग्वेदामध्ये 115 वेळा आला आहे आणि त्यात 90 वेळा तो शब्द चांगल्या अर्थाचा आहे आणि 25 वेळा तो वाईट अर्थाचा आहे. मग एका शब्दाच्या अर्थामध्ये एकाच ग्रंथामध्ये झालेलं हे परिवर्तन आहे, अर्थपरिवर्तन. त्याची कारणं कोणती? तर त्याचं मग सांस्कृतिक आक्रमण हे कारण सांगितलं गेलं. त्याला कारण असं की असुर शब्द हा जिथून आला पहिल्यांदा, जिथून तो वापरला गेला असं म्हणतात, तो इराणमध्ये वापरला गेला. त्याचा उच्चार अहुर असा होता. कारण त्यांच्या प्राचीन इराणी भाषेमध्ये, पर्शियन भाषा जी होती, पारशी भाषा, त्याच्यामध्ये स हा वर्ण नव्हता. सच्या ऐवजी ते ह वापरायचे. अर्थ मात्र एकच होता, फक्त उच्चारात बदल होता. तर अहुर हा शब्द वापरायचे. अहुर म्हणजे श्रेष्ठ. अहुर श्रेष्ठ या अर्थाचा पर्शियन भाषेत अजूनही शब्द कायम आहे. आणि अहुर मज्द हा त्यांचा सर्वोच्च देव. तर मज्द म्हणजे मेधावी, म्हणजे बुद्धिवान. तर अहुर मज्द म्हणजे मेधावी असुर. हा चांगल्या अर्थाचा शब्द आहे. पण त्याच्या भाषेत देव नावाचाही शब्द होता, तो मात्र वाईट अर्थाचा होता. त्याला दीव म्हणायचे. आणि ते दीवचा अर्थ मग आपण ऋग्वेदामध्ये किंवा इकडे वैदिक संस्कृतामध्ये बदलला. असुर शब्दाचा अर्थ मी सांगितलं की 115 वेळा ऋग्वेदामध्ये होता आहे आणि 90 वेळा चांगल्या अर्थाचा आहे आणि 25 वेळा तो वाईट अर्थाचा आहे. एकाच ग्रंथामध्ये बदल झाला. म्हणजे त्या ग्रंथाच्या निर्मितीत जो काळ लागला, म्हणजे इराणी आर्यांच्या टोळ्यांमध्ये भांडणं झाली आपसात आणि मग त्यातला एक गट जेव्हा भारतात आला तेव्हा इथे आल्यावर त्यांनी तिथल्या लोकांच्या विरोधात साहित्य निर्मिती केली. तेव्हा अहुरमज्द जो असुर आहे तो त्यांचा शत्रू झाला आणि जो देव आहे तो त्यांचं आदर्श झाला. तर देव शब्दाचा अर्थ जो संस्कृतच्या व्याकरणात आहे, वैदिक व्याकरणात आहे, तो एक आहे दीव म्हणजे प्रकाश. प्रकाश देणारा तो देव. दीव हा शब्द इराणी भाषेत आहे, तो तसाच आहे. पण इकडे मात्र तो देव असा झाला आणि त्याचा अर्थ चांगला. एकीकडे झेन अवेस्ता ही पर्शियन लोकांचा जो धर्मग्रंथ आहे आणि झेन अवेस्ता ही भाषेचंही नाव आहे, अवेस्ता ही भाषेचंही नाव आहे. तर त्याच्यामध्ये देव हा वाईट अर्थाचा आणि असुर हा चांगल्या अर्थाचा. म्हणजे एकाच संस्कृतीतले लोक जेव्हा एकमेकाच्या विरोधात उभे ठाकतात तेव्हा त्यांच्या शब्दाच्या अर्थामध्येही बदल होतो, संकल्पनाही बदलतात. आता आपल्याकडे काय झालं की देवाला, असुराला जो पर्यायी शब्द आहे तो सूर हा शब्द आहे आणि असुर त्याच्या विरोधात आहे. म्हणजे सांगणारे सांगतात असुर म्हणजे जे सुरापान करीत नाही ते असुर, सुरापान करतात ते सूर. सुरा म्हणजे दारू. पण तसं काही नाही आहे. सुरापान दोन्हीकडे पित होते. ह्या पिण्याच्या कारणाने काही हे फरक झाले नाही, हे भेद झाले नाही, अशी ही व्युत्पत्ती चुकीच्या पद्धतीने संस्कृतमध्ये सांगितली गेली आहे आणि त्याचा परिणाम मग आपल्या सगळ्या सांस्कृतिक पर्यावरणावर झालेला आहे. तर असुर हा शब्द अशा तऱ्हेने तिकडे ज्या अर्थाचा होता त्याच अर्थाचा मग लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी त्यांच्या मराठी विश्वकोशामध्ये पहिल्या खंडात सांगितलं की असू हा जो शब्द आहे त्याचा अर्थ होतो प्राणरक्षक, प्राणरक्षण करण्याची विद्या किंवा कला. र म्हणजे ती ज्याच्याकडे आहे ती. म्हणजे असुर हे प्राणरक्षक होते असा अर्थ सरळ सरळ वैदिक संस्कृतमध्ये असावा सुरुवातीच्या काळात. आणि तो चांगल्या अर्थाचा आहे, ज्या अर्थी 90 ठिकाणी तो आलेला आहे त्या अर्थी तो त्या अर्थाने वापरला. पुढे मग त्यांनी तो अर्थ बदलून टाकला. सूर जे असुर नाही ते सूर असा अर्थ काढला चुकीच्या व्युत्पत्तीने. व्युत्पत्तीसुद्धा चुकीच्या पद्धतीची करता येते.
म्हणजे सांस्कृतिक आक्रमणं किंवा परस्परांचा विरोध याच्यामध्ये व्याकरणसुद्धा बदलतं, भाषाविज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धतीसुद्धा बदलतात. याचं मोठं उदाहरण म्हणजे असूर हा शब्द आहे. असे अनेक शब्द आहे. मग सर्ग शब्द त्याचा शोध आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं मला वाटते. महाभारत की समालोचना या ग्रंथामध्ये वेदमूर्ती ज्यांना म्हणतात किंवा महामहोपाध्याय असंही म्हणतात, श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी म्हटलं की स्वर्ग हा शब्द सु आणि वर्ग, सु म्हणजे चांगलं, वर्ग म्हणजे क्लास असा बनलेला आहे. तसंच त्यांनी पाताळाचे अर्थ खूप छान सांगितला की पाताळाचे जे 7 प्रकार सांगितलेले आहेत, तल, वितल, सुतल, रसातल, तलातल वगैरे वगैरे, तर अपरांत हा एक शब्द आहे. आता या शब्दाची फोड करताना त्यांनी सांगितलं की तल आणि ताल या शब्दाने ज्या शब्दाचा शेवट होतो त्याचा अर्थ पाण्याचा काठ असा होतो. हे पाताळाचे जे 5-7 प्रकार सांगितले, सप्त पाताळ वगैरे, तर ते पाण्याच्या काठावरच्या प्रदेशाला लागू आहे. म्हणजे कशाच्या आधारे शोधलं अभ्यासकांनी? हे भाषा विज्ञानाचं व्युत्पत्तीशास्त्र आहे, जो व्याकरणाचा भाग मानला गेला आहे, त्याच्या आधारे हे शोधलं. आणि मग वेगळ्या तऱ्हेने आपण पाहायला लागलो. जसं महाराष्ट्र हा जो शब्द आहे, हा महाराष्ट्र शब्द 2000 वर्षापूर्वीच्या दीपवंश आणि महावंश या पाली प्राकृत भाषांमधल्या ग्रंथांमध्ये, जो महाधम्म रक्षितांनी जे काही बौद्ध धर्माचा प्रचार केला त्यावर आधारित हे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्र शब्द आहे. महाराष्ट्र के 3 प्रकारची महाराष्ट्र क असल्याचा उल्लेख आहे. तर पहिल्या क्रमांकाचा आहे विदर्भ, दुसऱ्या क्रमांकाचा अशमक, तिसऱ्या क्रमांकाचा आहे कुंतल. 3 प्रकारची. कुंतल म्हणजे आजचं सातारा सांगली हा परिसर, अशमक म्हणजे मराठवाड्याचा भाग, आणि विदर्भ तर आता शब्द वापरातच आहे. म्हणजे अशमक आणि कुंतल हे शब्द वापरात नसले, विदर्भ शब्द वापरात आहे. आणखी एक चौथा शब्द आहे अपरांत. हा फार महत्त्वाचा आहे. अपह अंत. आप म्हणजे पाणी, पाण्याचा अंत जिथे होतो, जिथे पाणी संपतं आणि जमीन सुरू होते, हा परिसर त्याला अपरांत म्हटलं आहे. तर हा अपरांत शब्द जो वापरला गेला आहे तो कोकणासाठी वापरला गेला आहे. त्या ठिकाणी समुद्राचा काठ आहे, त्या ठिकाणी राहणारे लोक आहेत. तर अपरांत हा शब्द पाताळासाठी सुद्धा पुराण वाङ्मयामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला पुराणातल्या काही भौगोलिक स्थानाचाही शोध घ्यायचा असेल तर भाषा विज्ञान आणि व्याकरण आपल्या सोबतीला येतं. तर त्यामुळे मग आपल्याला कळलं की पाताळ काही जमिनीच्या खाली नाही आहे. कारण पुराणं सांगतात जमिनीच्या खाली आहे. मग आपण एकदम जमिनीच्या खाली शोधायचा प्रयत्न करतो, म्हणजे आपण विहीर खोदल्यासारखं करतो. तर असं काही नसतं. अगदी महात्मा फुले यांनी सुद्धा पाताळाचा बद्दल त्यांचं जे वाक्य सांगितलं, त्यांचं विधान केलं, त्यांचं मत मांडलं. त्यात त्यांनी पाताळ म्हणजे अमेरिका म्हटलं आहे. आणि त्याच्यासमोर पृथ्वीचा ग्लोब असेल, भारत एका बाजूला आहे, तर विरुद्ध बाजूला अमेरिका आहे. तर म्हणजे विरुद्ध बाजूला आहे म्हणजे जमिनीच्या खाली आहे. मग जमिनीला आपण छिद्र पाडू शकतो का? नाही. पृथ्वीला छिद्र नाही पाडू शकत एवढं मोठं. विहीर करू शकतो, पण त्याच्यातही पाताळ नाही सापडणार आपल्याला. कोणाला इतक्या वर्षात तर नाही सापडलं. काही लोकांनी पाण्याच्या समुद्राच्या तळाशी पाताळ असं वर्णन पुराणात वगैरे आहे. पण मग जेव्हा भाषा वैज्ञानिक या दृष्टीने पुढे सरसावले व्याकरणाच्या आणि उत्पत्तीशास्त्राच्या आधारे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा जो पश्चिम किनारपट्टीचा जो भारताचा भूभाग आहे, जो कच्छपासून तर अगदी केरळपर्यंत, या परिसराला पूर्वीच्या काळात पाताळ म्हणत असत. आणि विशेषतः केरळ जो आहे अतिशय सुंदर प्रदेश आहे, समुद्राच्या काठाशीच असलेला पूर्ण राज्य आहे. त्याचा जो उंच भाग आहे, त्या उंच भागाला त्यांनी देवभूमी म्हटलं आहे, म्हणजे स्वर्ग. म्हणजे स्वर्ग दक्षिणेकडे आहे आणि आपण हिमालयाकडे गेलो तर तिथे सुद्धा स्वर्गद्वार नावाचं एक ठिकाणच आहे. आणि पुढे मग आणखी गेलो तिबेटमध्ये, तर तिथे त्याला स्वर्गच म्हणायचं असं सातवळेकरांनी स्पष्ट केलं. कारण त्याचा त्रिविष्टप हा जो शब्द आहे, त्रिविष्टपचा अर्थ होतो 3 बाजूंनी प्रवेश करता येण्याजोगा प्रदेश. विष म्हणजे प्रवेश. अशा तऱ्हेने पुन्हा भाषा विज्ञानाच्या आधारे या स्वर्ग आणि पाताळ या ठिकाणांचा शोध लोकांनी घेतला. आता राहिला प्रश्न आपल्यापुढे नरकाचा. कॉम्रेड शरद पाटील यांनी सुद्धा भाषा विज्ञानाच्या आधारे नरक शब्दाचा फार वेगळा अर्थ सांगितला. त्यांनी म्हटलं आहे की नर नावाचं एक गण होतं. नर नावाचं एक गण, एका गणाचं नाव नर आहे. आणि त्या नरगणाचे जे ठिकाण आहे किंवा त्याचं अपत्य, त्याचे अनुयायी किंवा त्या समूहाचा जो भाग आहे त्याला नरक म्हणायचं. म्हणजे याचा काही वाईट अर्थ असं नाही आहे. कारण त्याचा जो राजा होता त्याचं नाव नरकासूर आहे. आता नरकासूर दहनाची प्रथा आपल्या कोकणामध्ये आहे. दिवाळीच्या दरम्यान तिथे नरकासूर दहन करतात.
आता का करतात त्यांनाही माहीत नाही, कारण परंपरा पडल्या आणि त्या परंपरांमध्ये काही आनंद घेता येतो, कोणी विरोध करत नाही, तोपर्यंत परंपरा चालू राहतात. पण आता हा जो अर्थ आपण घेतला, नर नावाच्या गणाचं अपत्य म्हणजे नरक, आणि त्याचा राजा नरकासूर. असुर शब्दाचा अर्थ आपण यापूर्वीच पाहिला. असुर म्हणजे चांगला. कोण कसा चांगला तो, तर त्याच्याकडे इतरांचं प्राणरक्षण करण्याची विद्या किंवा कला त्याला अवगत आहे. आता हे सगळं झाल्यावर नरकासुराचं एक दुसरं नावसुद्धा कॉम्रेड शरद पाटलांनी पुढे आणलं, ते म्हणजे भौमासूर. त्याचं दुसरं नाव भौमासूर आहे. आता भूमी म्हणजे पृथ्वी, आणि भौमिक म्हणजे पृथ्वीचे लोक, आणि भौमासूर म्हणजे पृथ्वीचा पती किंवा पृथ्वीचा मालक किंवा पृथ्वीचा मुलगासुद्धा असू शकतो. म्हणजे तो भूमिपुत्र या अर्थाचा शब्द आहे. इतका चांगला अर्थ नरकासुराला असेल तर मग आपण त्याचं दहन कशाला करायचं हा एक प्रश्नच आहे. म्हणून आपल्याला ह्या शब्दाच्या मुळाशी जाण्याकरता भाषाविज्ञानाचा आधार खूप महत्त्वाचा आहे, आणि तो आपण नाही घेतला तर, आणि प्रचलित जे अर्थ आहेत ते घेतले तर फार मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आता प्रचलित अर्थ हे शब्दकोशामध्ये असतात, आणि त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न व्युत्पत्तीकोश करतो. तर मी सांगितलं आधीच की शब्दकोश तर खूप आहे मराठीमध्ये, पण व्युत्पत्तीकोश एकटाच आहे. तोही डॉक्टर कृपा कुलकर्णींनी केला. त्याला आता 50-60 वर्ष होऊन गेलीत. म्हणजे आता व्युत्पत्तीकोश नव्याने लिहिण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट जो आहे त्याच्यातही बदल करण्याची गरज आहे. जसं आता आपण त्या व्युत्पत्तीकोशाचा विचार करूया. कोणाच्या? डॉक्टर कृपा कुलकर्णी, कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, तर रूपा कुलकर्णी म्हणते लोक, कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी. त्यांनी अप्सू हा शब्द वापरला. अप्सू म्हणजे हलणारे. अप्सरा या शब्दाचं मूळ सांगताना त्यांनी अप्सू म्हणजे हलणारी, अप्सरा म्हणजे नाचणारी या अर्थाचं त्यांनी व्युत्पत्ती मांडली. पण मग जेव्हा अभ्यासक त्या अप्सरा शब्दाच्या मुळाशी वळले तर तेव्हा लक्षात आलं की आप म्हणजे पाणी. आता हा शब्द भारतीय भाषांमध्ये आहे, इराणी भाषामध्ये आहे. पण भारतीय भाषेचं आणि इराणी भाषेचं जे भाषाकुळ आहे ते एकच आहे. त्याला इंडो इराणियन लँग्वेज फॅमिली, किंवा भारतीय युरोपीय भाषाकुल असाही शब्द वापरतात. तर त्या ठिकाणी आब शब्द जो आहे, आब म्हणजे पाणी. जसं गुलाब, तर गुल म्हणजे सुगंध, तर गुल आब म्हणजे सुगंधी पाणी असा अर्थ आहे. म्हणजे ज्या फुलांपासून सुगंधी पाणी करता येते त्या फुलाचं नाव पुढे गुलाब पडलं. खूप चांगलं नाव आहे. पण एक दुसरा शब्द आहे खराब. आता खराब शब्द, खर शब्द हा जसा संस्कृतमध्ये आहे तसंच पर्शियन भाषेतही आहे, इराणी भाषेतही आहे. खर म्हणजे गाढव, आणि गाढवाच्या मूत्राला म्हटलं आहे खराब, म्हणजे फार वाईट अर्थाचा आहे. म्हणजे तो काही आप शब्द त्या ठिकाणी चांगल्या अर्थाचा नाही. म्हणजे आपण कोणत्या संदर्भात कोणता शब्द वापरतो त्यानुसार सुद्धा शब्दाचे अर्थ बदलत राहतात. शब्दाच्या अर्थाच्या परिवर्तनाचा जो भाग आहे तो फार महत्त्वाचा भाग आहे. तर त्याचा अभ्यास या भाषा विज्ञानाने केलेला आहे. आणि राहिला प्रश्न व्याकरणाचा. व्याकरणाचा थोडक्यात परिचय करून देतो मी तुम्हाला, कारण बऱ्याच लोकांना व्याकरणाचं फार कौतुक आहे. व्याकरणाची भीती आहे एकीकडे, दुसरीकडे त्याचं उदात्तीकरणही खूप आहे. आता व्याकरण जे तयार होतं ते प्रचलित भाषेचं होतं. जी भाषा प्रचलित आहे, आता मी ज्या मराठी भाषेत बोलतो आहे ही प्रचलित आहे. तिला प्रमाण भाषा असं आपण म्हणतो, म्हणजे ती स्टँडर्ड लँग्वेज आहे. आता ही स्टँडर्ड कशी काय ठरली, कोणी ठरवली, का ठरवली, केव्हा ठरवली, थोडक्यात त्याबद्दल माहिती पाहूया. जेव्हा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये प्रामुख्याने सार्वत्रिक शिक्षणाची एक प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा महाराष्ट्रात कोणती भाषा पुस्तकामध्ये यावी, पुस्तकासाठी कोणती भाषा वापरावी हा इंग्रज अभ्यासकांपुढे प्रश्न पडला. तर ते सगळे अभ्यासक प्रामुख्याने त्यांचं जे मंत्रालय किंवा काम करण्याची पद्धती, मुंबई हे त्यांचं केंद्र होतं. पण मुंबईत जी मराठी बोलली जाते, आजही बोलली जाते, तेव्हाही बोलली जात असेल 100 वर्षापूर्वी, तेव्हा ती भाषा संमिश्र स्वरूपाची भाषा आहे. ती प्रमाण भाषा कशी करायची हा एक प्रश्न लोकांपुढे आला, त्या अभ्यासकांपुढे आला. मग जास्त शिकलेले लोक जे होते ते पुण्यात राहायचे, शिक्षण घेतलेले, आणि ते वृत्तपत्रही काढत होते. त्यांचं प्रिंटिंग प्रेसही त्यांनी केलं आणि पुस्तकही काढायला सुरुवात त्यांनी केली. ते सगळे सदाशिव पेठेत होते. सदाशिव पेठ हा जो पुण्याचा भाग आहे, फार मोठं एक आता लहानसं शहर असल्यासारखंच ते आहे. तर तेव्हा ते लहान असेल, आणखी लहान असेल, पण तिथे मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांची वस्ती होती. म्हणून त्या ठिकाणी जे विद्वान लोक होते, राहत होते, त्या लोकांनी जे काही लिहिलं ते आपल्या भाषेत लिहिलं, त्यांच्या बोलीभाषेत लिहिलं. आणि त्या बोलीभाषेत लिहिल्यामुळं
आणि पुस्तकही त्यांनी निर्माण केली, व्याकरणसुद्धा त्यांनी केलं. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठीतलं पहिलं व्याकरण तयार केलं आणि त्या व्याकरणात एक वाक्य टाकलं की शुद्ध कसे बोलावे हे व्याकरण शिकल्याने समजते. म्हणजे मराठीतल्या शुद्धाशुद्धीची संकल्पना दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी मांडली आणि त्यामुळे मग शुद्ध आणि अशुद्ध ह्या संकल्पना मराठी भाषेत सगळ्याच भाषेत आहेत त्या कमी अधिक प्रमाणात. तर मराठीत त्याचा स्तोम जास्त आहे. म्हणजे आपल्या उच्चारात काही बदल झाले, थोडाफार फरक झाला तर एकदम लोक ओरडतात की बा हे अशुद्ध आहे, किंवा लिहिण्यात काही बदल झाला त्याला अशुद्ध म्हणतात. तर हे एका ऐतिहासिक कारणाने पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या ब्राह्मणांच्या घरातल्या बोलीला प्रमाण भाषेचं रूप आलं. ती अडचण होती की शिकणारा वर्ग त्या ठिकाणी होता. तसा वर्ग समजा विदर्भात असता किंवा मराठवाड्यात असता. समजा विदर्भात आहे असा शिकलेला वर्ग, तिकडे पुण्यात कोणी शिकलंच नाही, आपण कल्पना करूया कोणी शिकलं नाही फारसं, आणि त्यांना शिकवायला विदर्भातला माणूस गेला तेव्हा तो जे ग्रंथ तयार करेल तो विदर्भातल्या बोलीत करेल ना, आणि शिकवेल तो विदर्भातल्या. समजा पुण्यातला एक मुलगा म्हणाला की मज असे हवे आहे, तो म्हणे मज बीज काय म्हणते रे, सांग ना तुला काय पाहिजे ते, सरळ सरळ सांग ना. आपल्याकडे आता अनेक सिरियलमध्ये वऱ्हाडी बोली यायला लागली, सिनेमात यायला लागली. पण पूर्वी वऱ्हाडी बोलीत कोणी बोललं किंवा मराठवाड्यातल्या बोलीत बोललं किंवा कोकणातल्या बोलीत बोललं किंवा अनेक पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ज्या ज्या बोली आहेत त्या बोलीत बोलण्याची परवानगी तुम्हाला नव्हती. कारण काय, प्रमाण भाषा आपण पुण्यातली ठरवली आणि ती शुद्ध आहे असंही ठरवून टाकलं. आता एक ऐतिहासिक क्रम असा आहे दुसरा विदर्भाच्या बाबतीत की अमरावती जिल्ह्यामध्ये रुद्रपूर जे गाव आहे त्या गावामध्ये चक्रधर स्वामी बराच मोठा काळ राहिले, मराठवाड्यातही होते. तर तेव्हा तिथे ते राहिल्यामुळं त्यांचे गुरु त्याच परिसरातले, गोविंद प्रभू त्याच परिसरातले होते. तर त्यामुळे जे काही ते बोलत होते आपसात ते वऱ्हाडी बोलीत बोलत होते. तर जेव्हा माहीम भटांनी ग्रंथ तयार केला चक्रधरांच्या चरित्राचा, लीळा चरित्र, तो वऱ्हाडी बोलीचा प्रभाव असलेलाच ग्रंथ आहे. मराठवाड्यातली बोली त्यात आहे, तर प्रामुख्याने तो वऱ्हाडातल्या बोलीचा आहे. त्यांच्यानंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मग पंडितांनी आकांत केला की संस्कृतमध्ये ग्रंथ लिहायला पाहिजे. तर हा ज्ञानेश्वर मराठीत लिहितो, प्राकृत भाषेत लिहितो, पण त्यांच्या विरोधात आंदोलन झालं. आंदोलन म्हणजे त्यांना मारण्याचा कट झाला आणि शेवटी त्यांचा खून झाला असं मानायला हरकत नाही. तर अशा तऱ्हेने म्हणजे एक काळ असा होता 700-750 वर्षापूर्वी की आपल्या बोलीत आपल्याला ग्रंथ लिहिता येत होता, आणि असा प्रयत्न मग त्या काळात बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोकांनी केला. जसं मराठवाड्यात नामदेवांनी आपल्या बोलीत लिहिलं, आता ते बरंच बदल झालं, त्यांच्या अभंगामध्ये बदल झालेले आहेत. पण जे ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे तो, त्यात काही फारसा बदल झालेला नाही. लिहिणाऱ्यांनी थोडाफार बदल केला असेल तरी भाषा काही फारशी बदलली नाही, त्यामुळे त्या भाषेचा शोध आपल्याला घेता येतो. की लीळा चरित्र हा त्या काळातल्या 750 वर्षापूर्वीच्या वऱ्हाडी बोलीचं एक रूप आहे. तर अशा तऱ्हेचा आपण हे शोध घेऊ शकतो. तर हे उदाहरण मी यासाठी दिलं की आपल्या बोलीत बोलण्याची मुभा 750 वर्षापूर्वी इतर पुणे वगळता इतर ठिकाणच्या लोकांना होती, पण नंतरच्या काळात ते राहिलं नाही. कारण आपण पुणे हे भाषेचं आणि विशेषतः ज्ञानाचं केंद्र ठरवल्यामुळे, आणि विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी जाहीर करून टाकलं की ज्ञानाच्या चाब्या आमच्याच कमरेला बांधल्या आहेत, त्याच्याशिवाय तुमचं काही पाले हलणार नाही, हा जो दर्प आहे हा पुणेरी लोकांमध्ये आल्यामुळे आणि ती भाषा मग आपल्याला लादली गेल्यामुळे सगळ्या महाराष्ट्राची ती प्रमाण भाषा झाली. हे मान्य करूया, हे एक ऐतिहासिक घटना आहे. त्यामुळे तिचं जे व्याकरण आहे, तिचं व्याकरण हे सगळ्यांनी स्वीकारलं. पण आपण जर वऱ्हाडात आला किंवा अगदी ज्ञानेश्वरांचाही विचार आपण जर केला तर ते व्याकरण आपलं मराठवाड्यातलं वापरतात. लीळाचरित्रात माहीमभट वऱ्हाडातलं व्याकरण वापरतात तिथल्या बोलीचं. तसं एक व्याकरणाचा नियम आहे, प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम मी हे प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे. ह्या मीला प्रत्यय लागत नाही. प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामाच्या रूपाला प्रत्यय लागत नाही, हे मराठीच्या व्याकरणाचा नियम आहे. पण विदर्भात मीला या प्रत्यय लागतो, म्या म्हणतात. स्वतः ज्ञानेश्वर भारती शारदा सुंदरी नमिली मिया म्हणतात. म्हणजे मीला या प्रत्यय लावण्याची मुभा ज्ञानेश्वरांनी घेतली, त्यांनी कोणाची काही वाट पाहिली नाही. आणखी विदर्भात मी न म्हणलं असंही म्हणतात, न ही प्रत्यय लावतात. मग एकीकडे जर पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या ब्राह्मणांच्या बोलीमध्ये प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामाच्या रूपाला प्रत्यय लागत नाही हा नियम आहे, तो मराठीत रूढ झालेला आहे. पण वऱ्हाडीत लागतो ना. वऱ्हाडीतच नाही तर पुणे वगळता आणि ब्राह्मणांच्या घरात वगळता इतर ज्या जाती आहेत पुण्यातल्याही, पुणे जिल्ह्यातल्याही, त्यासुद्धा अशा तऱ्हेने हे प्रत्यय लावतात.
हे जर आपण लक्षात घेतलं तर आधी भाषा तयार होते, नंतर तिचं व्याकरण होतं. पण जे व्याकरण तयार झालेलं आहे, जी प्रमाण भाषा आपण स्वीकारलेली आहे, तर तिचं व्याकरण आपण मानलं पाहिजे, हा काही वादाचा मुद्दा नाही. पण समजा एखाद्या बोलीभाषेतल्या माणसाने उच्चारात काही बदल केला तर त्यामुळे काही वाईट वाटून घेणं त्याने की आकाश आपलं काही कोसळणार नाही आपल्यावर, हा विचार आपण केला पाहिजे. तर भाषाशास्त्र आणि व्याकरणाचा असा परस्पर संबंध आहे. आता आपण भाषा विज्ञानामध्ये आणखी एक संकल्पना आली, ती चर्चा आपण सगळ्या ह्या व्याख्यानमालेच्या शेवटी करू. अंदाज असा आहे की 10 व्याख्यानं होतील. 10वं व्याख्यान भाषा विज्ञानाशी संबंधित एक जी संकल्पना आहे, जी युरोपमधून आपल्याकडे आली आणि मग तिने सगळ्याच ज्ञानशाखांवर कब्जा मिळवला. ती म्हणजे संरचनावाद, स्ट्रक्चरलिझम. आता स्ट्रक्चरलिझमच्या विरोधात मग विरचनावादी आला, पोस्ट स्ट्रक्चरलिझम आला, उत्तर संरचनावाद. आता हे शब्द फक्त लक्षात ठेवा आजच्या पुरते, आपण पुढे मग त्याचं विश्लेषण करू आणि मिथकांच्या अभ्यासात या ज्ञानशाखांचा उपयोग कसा होऊ शकतो हे पाहूया. मिथकांचा अभ्यास हा मल्टीडिसिप्लिनरी अभ्यास आहे, म्हणजे बहुविद्याशाखीय अभ्यास आहे, आंतरविद्याशाखीय अभ्यास आहे, असं सगळ्यांनी मान्य केलं आहे. तो काही आता वादाचा मुद्दा नाही. पण अलीकडे तर सगळ्याच विद्याशाखांचा संबंध एकमेकांशी आहे हे मान्य करण्यात आलं. इंटरडिसिप्लिनरी शब्द सगळ्याच विद्याशाखांना लागू पडतो. अशा काळामध्ये आपण एकाच भाषेचा आग्रह एकाच ठिकाणी आपण थांबून जाऊया आणि मग तशा प्रकारची भांडणं भाषेबद्दलची हे करण्यात काही अर्थ नाही. पण ही भांडणं सुरू आहे आणि होणार आहेत, कारण तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला या भांडणाशी सामना करावा लागेल. कारण काय, आपल्यासमोर जो विद्वानांचा वर्ग आहे तो प्रामुख्याने संस्कृतच्या प्रभावाखालचा आहे आणि तो सतत सांगत राहतो संस्कृत ही सगळ्या भारतातल्या सगळ्या भाषांची जननी आहे. पुढे ते आणखी सांगतात की जगातल्या सगळ्या भाषांची जननी आहे आणि अलीकडे तर सांगायला लागली संगणकासाठी म्हणजे कॉम्प्युटरसाठी संस्कृत ही एकमेव भाषा आहे. आता या तीनही वाक्यांचं विश्लेषण किंवा त्याचं तपासणी अजून काही झालेली नाही आणि कोणी काही केली नाही आणि मग ज्याला या खोलात जायचं नाही तो माना डोलवतो आणि पुढे जातो, कशाला भांडणात पडायचं. पण हे भांडण आपल्या एकट्यापुरतं सीमित नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. भांडण आहेच हे सांस्कृतिक भांडण आहे, सांस्कृतिक संघर्ष आहे. तो भाषेपासून सुरू होतो, पण भाषेकडे आपण पाहायचं. जसं आता मी उल्लेख केला संरचनावादाचा, फर्दिनांड सस्यूर किंवा नंतरच्या काळात लेवी स्ट्रॉस, अनेक लोकांनी, युरोपियन विद्वानांनी संरचनावाद मांडला आणि मग मिथकांच्या अभ्यासाची वेगळी पद्धती रूढ केली, ती मग सगळ्याच ज्ञानशाखाला लागू झाली. तसं आणखी व्याकरणामध्ये आणखी एक भाग आहे जो या मिथकांच्या अभ्यासात अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अलंकार. आता अलंकार हे भाषेचं वैभव असतं, सौष्ठव असतं, सौंदर्य वाढवण्याकरता अलंकाराचा वापर होतो. एखाद्या सुंदर तरुणीला चांगले दागिने घातले, आणखी चांगले आकर्षक दागिने घातले तर सौंदर्य खुलतं. तसं भाषा ही सुंदर आहे, भाषा सुंदरी आहे आणि ती अलंकाराने खुलते, तिचं सौंदर्य खुलतं, हे मान्य करण्यात आलं आहे. त्यामुळे अलंकाराचं जे स्थान आहे ते आहेच भाषेमध्ये, विशेषतः साहित्यशास्त्रामध्ये, साहित्याच्या अभ्यासामध्ये आहे. तर तो व्याकरणाचा भाग आहे. दुसरा समास हा व्याकरणामधला एक भाग आहे. जसं आता लंबोदर हा शब्द आहे, गिरिजात्मक हा शब्द आहे, तर त्याची फोड करताना मग सांगतात समासाचा अभ्यास करणारे की तो बहुव्रीही समास आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी गुण सांगितला आहे. लंब आहे उदरजाचे असा जो तो गणपती, म्हणजे ज्याचं मोठं पोट आहे, तुंदिल तनू हा एक शब्द आहे. गिरिजात्मक, गिरिजेचा मुलगा, चा षष्ठी तत्पुरुष समास. अलंकार हा जो भाग आहे तो जसा अभ्यासाचा एक पार्ट आहे, एक भाग आहे व्याकरणाचा, तसा समाससुद्धा आहे. तर आपण जेव्हा ह्या शब्दांची फोड करतो तेव्हा आपल्याला व्याकरणाचा आश्रय घ्यावा लागतो. आता यामध्ये अलंकारामध्ये रूपक अलंकार आहे जो आपल्या जास्त कामाचा आहे. उपमा आणि रूपक हे दोन अलंकार भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. की एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी असेल तर ही जी तुलना जेव्हा होते दोन वस्तूमध्ये, दोन व्यक्तीमध्ये, दोन घटकामध्ये, तेव्हा उपमा हा अलंकार होतो. पण जेव्हा एखादी व्यक्ती किंवा घटक ती वस्तू तीच आहे, म्हणजे त्याच्यात तुलना नाही आहे, अगदी एकरूपता आहे, सारखेपणा आहे, असं सांगायचं असते, तेव्हा रूपक अलंकार होतो. तसं हिंदीमध्ये एक गाणं आहे, चौदवी का चांद हो या आफताब हो, म्हणजे तू सूर्य आहे की चंद्र आहे, म्हणजे हे रूपकच अलंकाराचं मोठं उदाहरण आहे. किंवा गुलाम अलीची गझल आहे, कुछ ने कहा वो चांद है, हमने कहा चेहरा तेरा. काही म्हणाले की तो चंद्र आहे, मी म्हटलं नाही नाही तो चेहराच आहे तुझा. तर अशा तऱ्हेने ह्या काव्यामध्ये हा रूपक अलंकार जागोजाग येतो, कारण कवीला कुठेतरी सारखेपणा वाटतो. आपल्या भावना व्यक्त करण्याकरता त्याला जेव्हा सारखेपणा वाटतं तेव्हा ह्या अलंकाराचा वापर तो करतो. आता हा अलंकार, रूपक अलंकार प्रामुख्याने
सर्व प्रकारच्या मिथकांमध्ये आपल्याला दिसतं. कारण मिथक हे भाषेचं वैभवच आहे. मिथक हा साहित्याचा प्रकार आहे प्रामुख्याने. आपण मिथकाचा संबंध दैवताशी जोडला आहे खरं आहे, पण आता मी सुरुवातीला उदाहरण दिलं की जर आपण एकच प्याला नाटकाचं उदाहरण घेतलं की ज्यात सुधाकर हे दारू पिणाऱ्या माणसामुळे दारू पिण्यामुळे कसं नुकसान होऊ शकतं एखाद्या माणसाचं, त्याचं एक मिथक आहे किंवा उदाहरण आहे. सिंधू ही शरण आलेली, म्हणजे नवरा किती दारुड्या असो कसाही असो त्याला शरण जाणारी. तळीराम हा कुणाचंच नाही ऐकणारा, दारूच्या मोहामुळे की दारूच्या आहारी गेल्यामुळे तो काय कोणाचं नाही ऐकणारा. अशा प्रकारची मिथकं ही समाजात सतत तयार होत राहतात की मिथकांची प्रक्रिया आपल्या मेंदूमध्ये आणि नेणिवेमध्ये, म्हणजे जाणीव नेणीवेचं तर्कशास्त्र जे कॉम्रेड शरद पाटील मांडतात, तर त्याच्यामागे ही मानसशास्त्राची प्रक्रिया आहे की आपलं जे मन आहे, मन ही कन्सेप्ट आहे, माइंड इज अ कन्सेप्ट. मन हे काही दाखवता येत नाही, मेंदू जसं दाखवता येतो, म्हणजे त्याचं डिसेक्शन होऊ शकतं, त्याचा अभ्यास होतो. तसं काही मन नावाचं काही अवयव नाही आहे आपल्या शरीरात. पण मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीला मन म्हणतात, कारण त्यात भावना असते. आता ह्या मनामध्ये आणखी त्यांनी 3 प्रकार केले, मुळात 2 आहे, सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस आणि कॉन्शियस, 3 प्रकार. तर त्यात जो सबकॉन्शियस आहे ते अबोध मन. व्यक्तीचं अबोध हे स्वतंत्र असतं आणि समूह जेव्हा विचार करतो स्वतंत्रपणे, पण तेव्हासुद्धा त्याच्या काही गोष्टी सारख्या असतात, त्याला सामूहिक अबोध, कलेक्टिव्ह अनकॉन्शियस. आपण पुढे जेव्हा मानसशास्त्राचा विचार करू तेव्हा या संकल्पना ज्या आहेत त्या मिथकांना कशा लावता येईल त्याचा विचार करूया. पण भाषा जी येते ती आपल्या डोक्यातून येते, म्हणजे मेंदूतून येते, म्हणजे अबोधातून येते मुळात. भाषा ही आपण शिकल्यानेच येते असं नाही, शिकल्याने येते, आपण ऐकून येतो, पाहून आपल्याला भाषा येते. भाषा ही अर्जित संपत्ती आहे, हे काही आपल्याला आयती मिळत नाही हे खरं आहे. पण तरीही त्याच्या ज्या प्रतिमा आहे, भाषेच्या मूळ प्रतिमा आहे, त्या मात्र आपल्या मेंदूमध्ये असतात आणि त्यामुळे मग हा अबोध मनाचा आविष्कार म्हणून भाषेकडे लोक पाहतात. तर हा जो भाग आहे रूपकाचा हा असाच आहे. रूपक हे अबोधातून कसं आला आहे, एक अनुभव केव्हा तरी आपण घेतलेला आहे, त्या अनुभवासारखा दुसरा अनुभव आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा ती व्यक्त करताना तो सारखेपणा दाखवतो. जो कवी असेल, कादंबरीकार असेल, नाटक असेल, साहित्यिक असेल, तर तेव्हा रूपक हा अलंकार होतो. मग आपण मिथकं जी पाहतो त्या मिथकामध्ये काही तार्किक संगती जेव्हा आढळत नाही तेव्हा अभ्यासकांनी मग शोधून काढलं की तेव्हा ज्या लोकांनी मिथकं तयार केली असतील, काही व्यक्ती तर असतीलच की नाही, असं नाही की आपोआपच आभाळातून मिथकं पडले असं तर काही झालेलं नाही. तर समूहाने एकत्र तयार करूनही मिथकं केलेली नाहीत. जो सांगणारा असेल किंवा लिहिणारा असेल, पहिल्यांदा सांगणारा होता, जेव्हा भाषा नव्हती तेव्हा हावभाव होते, तेव्हा मिथकं नव्हती पण प्रतिमा होत्या. काही सांगायचं असेल, डोळ्याच्या हालचालीन त्याला नेत्रपल्लवी म्हणतात, हाताच्या हालचाल त्यांना करपल्लवी म्हणतात. पण जेव्हा समोरासमोर आपण असू तेव्हाही सांगता येत होतं आणि ऐकता येत होतं किंवा पाहता येत होतं. पण जेव्हा अंधार असेल किंवा पलीकडे कोणीतरी असेल तेव्हा मग आपल्याला आवाज काढावा लागला आणि त्यातून भाषा झाली, असं भाषा वैज्ञानिकांनी मान्य केलेलं आहे. ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा तो एक भाग आहे. तर अशा वेळी जी भाषा तयार झाली, जेव्हा अनुभव माणूस घेत गेला वर्षानुवर्षे, त्या अनुभवात सारखेपणा शोधत गेला आणि मग काहीतरी सांगणं त्याला आवश्यक झालं. जे अनुभवलं असेल, त्यांनी साप पाहिला असेल, झाड पडलेलं पाहिलं असेल, पाऊस पडताना त्यांनी पाहिला असेल, सुसाट्याचा वारा, वादळ आलेलं पाहिलं असेल, वाहणारी नदी पाहिली असेल, की काही प्राणी पाहिले असतील. आता त्यावेळेस मग त्या प्राण्याला काय म्हणायचं हे त्या अनुभवातून त्यांनी शिकलं. जसं आता सरसर करतो म्हणून सरपटणारा प्राणी म्हणजे सर्प, खररकानं आवाज काढणारा खराटा, असे मग ध्वनीवर आधारित काही शब्द तयार झाले. असा एक भाषा वैज्ञानिक सिद्धांत आहे, ध्वनी सिद्धांत त्याला म्हणतात. तर नंतर मग हळूहळू त्या परिसरात आपण जे अनुभवलं असेल त्याचं नाव देत गेलो. जसं मृग हा शब्द आहे, हा संस्कृतमध्ये आहे, त्याचा अर्थ होतो रानटी प्राणी मुळात. पण कालांतराने काय झालं, तो हरिणासाठी लागू पडला. मृगाजीन हा शब्द म्हणजे रानटी प्राण्यांचा कातळं असा अर्थ होता, पण तो मृगाजीन हा हरिणाच्या कातळ्यापासून तयार केलेला आसन असा तयार झाला. तर असे हे शब्द आपण शोधत जातो तेव्हा आपल्याला मग पुराणातल्या कथा, वेदातल्या कथा किंवा पुराण वेदच नाही तर जैन साहित्य आहे, बौद्ध साहित्य आहे, अनेक संप्रदायाचं, शैवांचं आहे, वैष्णवांचं आहे, गाणपत्यांचं आहे, शाक्तांचं आहे, ह्या सगळ्या संप्रदायांनी आपापलं साहित्य निर्माण केलं आणि त्यासाठी स्थानिक भाषा वापरल्या. जसं जैनांनी
अपभ्रंश ही लोकांची भाषा वापरली. त्या अपभ्रंशाचे काही प्रकार आहेत. त्यांनी अर्धमागधी वापरली. जसं आपल्या मराठीमध्ये मराठीच्या मुळाशी किती भाषा याचा शोध लोकांनी घेतला. कारण आता अलीकडे समाज भाषा विज्ञान सोशो लिंग्विस्टिक नावाचा एक प्रकार फार प्रचलित झाला आणि त्यातून सगळ्या भाषेंचं जे स्वरूप आहे ते शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला. आता मराठी भाषा ही किंवा महाराष्ट्र हा जो भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशाचं वैशिष्ट्य असं आहे की एकीकडे मध्य भारत उत्तर भारताचा भाग आहे, एकीकडे दक्षिण भारत आहे आणि मध्ये महाराष्ट्र आहे. एका बाजूला मग आंध्र वगैरे दक्षिण भारताचा भाग आहेच. म्हणजे दक्षिण भारत आणि उत्तर भारताच्या मध्ये महाराष्ट्र आहे. त्यामुळे दोन्हीकडली संस्कृती स्वीकारून एक नवीन संस्कृती तयार करण्याचं काम महाराष्ट्रीयन लोकांनी केलेलं आहे. हे जसं संस्कृतीच्या बाबतीत घडलं तसं भाषेच्या बाबतीत सुद्धा घडलं की या ठिकाणी ज्या भाषा आहेत, जी मराठी भाषा आपण वापरतो तिच्यामुळे अशी कोणकोणत्या भाषा आहेत तर 6 प्रकारच्या भाषा आहेत. हे 750 वर्षापूर्वी नरेंद्र कवींनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवरात लिहिलं आहे. 6 भाषांच्या विहिरीतून आणलेलं हे पाणी आहे असं तो म्हणतो आहे. आणि तो एकाच भाषेचा पुरस्कार करत नाही, 6 भाषा सांगतो. तर ह्या 6 भाषा कशा काय आल्या? म्हणजे अनेक लोक आले आणि आपसात बोलत राहिले. जेव्हा लोक एकमेकाशी बोलतात आपापल्या भाषेत तेव्हा एकमेकाचं कळत नाही, पण ज्या भावभावना आहेत त्या कळतात आणि काही शब्दांची देवाणघेवाण होते. त्या प्राथमिक स्तरावर जी भाषा असते तिला पिजिन भाषा म्हणतात. पिजिन हा शब्द कबुतरासाठी वापरण्यात येतो. तर कबूतर कसं गुटरुगू गुटरुगू करतो अशा प्रकारची संमिश्र भाषा. जर बाजारात गेल्या लोक आपसात बोलत राहतात, त्यांना कळतं ते काय पाहिजे. समजा मासळी बाजारात तुम्ही गेलात तर बरेचदा असा अनुभव येतो अनेकांना, गोव्यात गेलं कोकणात गेलं की तिथल्या कोळीणींना मराठी नाही कळत, आपण गेलो तर तर त्या कोकणीत बोलतात. तर कोकणीत काय बोलते त्यातला एखादा शब्द आपल्याला कळतो आपल्या गरजेपुरता आणि आपल्या भाषेत एका शब्दांना कळतो. तर अशी बाजारातली भाषा तिला पिजिन भाषा म्हणतात. आणि अशा अनेक भाषा बोलणारे लोक समूह एकत्र आले तेव्हा त्यांच्यात भाषेची देवाणघेवाण होते. भाषेची जी प्रक्रिया आहे त्याची देवाणघेवाण होते, शब्दांची देवाणघेवाण होते, काही संकल्पनांची देवाणघेवाण होते. तेव्हा जी भाषा तयार होते त्या भाषेला क्रिऑल भाषा म्हणतात. हे समाज भाषा विज्ञानाचे कन्सेप्ट आहेत, नवीन संकल्पना आहे, अजून काही त्या फारशा रुळलेल्या नाही आहेत सोशल लिंग्विस्टिकमध्ये. तर मराठी भाषा ही क्रिऑल भाषा आहे. पण या क्रिऑल भाषेच्या मुळाशी आणखी एक भाषा आहे जी सर्वात प्राचीन आहे, ती आहे पैशाची भाषा. पैशाची भाषा ही मराठीच्या मुळाशी आहे. विशेषतः मराठी बोलणारा माणूस जेव्हा मोठाणं वापरतो, साधारण खेड्यापाड्यात राहणारा सर्वसामान्य माणूस, तर त्या मोठाणं वापरायला त्रास होतो, तो लहान न वापरतो. आणि मोठाणं लहान पाणीचं पाणी होणे ही जी प्रोसेस आहे किंवा ही जी प्रवृत्ती आहे ती पैशाची भाषेची प्रवृत्ती आहे. आणि विशेषतः मी सुरुवातीला सांगितलं की वर्णमालेमध्ये महाप्राण अल्पप्राण अशा प्रकारचे वर्ण असतात. क मध्ये ह टाकला तर ख होतो, ग मध्ये ह टाकला तर घ होतो, ट मध्ये ह टाकला तर ठ होतो, ड मध्ये ह टाकला की ढ होतो. हा जो वर्ण आहे श्वास त्याला म्हणतात किंवा महाप्राण असे म्हणतात. आता ही पैशाची भाषा जी आहे तिचं वैशिष्ट्य असं आहे त्यात महाप्राण ते वापरत नाही. महाप्राण असेल एखाद्या शब्दात तर तो अल्पप्राण करू टाकतात, त्यातली हवा काढून घेतात. म्हणजे एखाद्या गाडीतली चाकातली हवा काढून घेणे हा जो प्रकार आहे तसा त्या शब्दाची हवा काढून घेतात. जसं आता उदाहरणार्थ मथुरा हा शब्द आहे, मथुरा, तर ते मथुरा नाही म्हणणार, ते मधुरा, मूळ शब्द मधुरा आहे तो ध. मग तो मथुरा जो झाला तो पैशाची भाषेच्या बोलणाऱ्याने केला. दामोदर म्हणत असेल तर तामोतर म्हणेल. तर ही जी पैशाची भाषेची प्रवृत्ती आहे ती मराठीमध्ये आलेली आहे अनेक ठिकाणी. आणि या पैशाची भाषेत ग्रंथ लिहिणारा एक ग्रंथकार विदर्भातच होऊन गेला, त्याचं नाव गुणाढ्य होतं, तो वाशिमचा होता. आणि वत्सगुल्म हे प्राचीन नाव. आणि आता त्याची जी कथा आहे, त्याने जो बृहत कथा नावाचा ग्रंथ तयार केला पैशाची भाषेतला एकमेव ग्रंथ, तो नंतर नष्ट करण्यात आला. म्हणजे सांस्कृतिक संघर्षामध्ये साहित्य कसं नष्ट होतं याचं मोठं उदाहरण आहे हा गुणाढ्याचा बृहत कथा ग्रंथ. पण गंमत अशी आहे की ज्यांनी तो नष्ट केला त्याचं भाषांतर करून टाकलं. म्हणजे काश्मीरमध्ये सोमदेव आणि क्षेमेंद्र हे 2 भाऊ होते. 2 भावांनी वेगळ्या पद्धतीने त्या बृहत कथेची भाषांतर केली आणि ती आता उपलब्ध आहे. म्हणजे बृहत कथा मंजिरी वगैरे, कथा सरित सागर या नावाने. म्हणजे संस्कृत ग्रंथ उपलब्ध आहे पण मूळ ती पैशाची भाषा आहे तिच्यातला ग्रंथ उपलब्ध नाही. तो आपल्याला सापडतो तो कालिदासांच्या नाटकामध्ये.
कालिदासाच्या नाटकामध्ये राजा आणि प्रधान हे दोघं संस्कृत बोलतात. बाकी लोकांना संस्कृत बोलायचा काही अधिकार नाही आहे. जसं राणी असेल, राणी तर आता राजाचीच आहे ना, पण तीसुद्धा ती ज्या भागातून आली असेल, ज्या परिसरात आली असेल ती भाषा बोलते. मग चुलिका पैशाची नावाचा पैशाचीचा प्रकार जास्त रूढ आहे. तो आपल्याला त्या संस्कृत नाटकात सापडतो. तर चेट असेल, वीट असेल, विदूषक असतील, नोकर परिचारक असतील, नोकर असतील, हे सगळे लोक आपापली बोलीभाषा वापरतात. त्यांना संस्कृत बोलण्याचा अधिकार नाही आहे. तर ही जी पद्धत होती पूर्वीच्या काळात, त्यामुळे आपल्याला या सगळ्या बोलीभाषा त्या त्या भागात सापडतात. तर गुणाढ्याचा हा ग्रंथ आज उपलब्ध नाही आहे, पण तिचा प्रभाव असलेली पैशाची भाषा ही कशी होती याचा अंदाज येण्याकरता आपण मराठी भाषेचा अभ्यास लोक करतात. आता हे पैशाची शब्द कसा तयार झाला, आता पुन्हा इथे व्युत्पत्तीशास्त्र आपल्या कामात येतं. मग लोक म्हणतात पिशाच लोकांची ही भाषा होती. म्हणजे पिशाच लोक कुठे राहत होते, ते पिशाच हे दरद प्रांतात राहत होते. तर त्यांच्या भाषेला दर्दी असे म्हटलं आहे, दरद, दर्दी, दारदी. आता हा जो भाग आहे तो अफगाणिस्तानचा भाग आहे. तिथे व्राचड आणि ब्राहुई या बोलीभाषा होत्या आणि त्याच भाषेचं रूपांतर म्हणजे पैशाची भाषा आहे असं इतिहासाचार्य राजवाडेपासून तर सगळ्यांनी मांडलेलं आहे. मग तिकडले लोक महाराष्ट्रात आले, म्हणजे महाराष्ट्रात खूप ठिकाणाहून लोक आले, समुद्रकिनारा असल्यामुळे कोणी कुठूनही येऊ शकतं. तर अशा तऱ्हेने हंसराज भोसलेंनी अभिनंदन केलं की चांगली मांडणी झालेली आहे, मराठीचे प्राध्यापक आहे. तर हरकत नाही, आता बऱ्याच दिवसांनी बोलतो या विषयावर, मलाही आनंद होतो आहे. तर त्या भागातले लोक या ठिकाणी जे बोलायला येतात तेव्हा त्यांच्या भाषेचा स्वीकार आपले लोक करतात. जसं मराठीमध्ये पैशाची आहे, पाली आहे, अपभ्रंश आहे, मागधी आहे, अर्धमागधी आहे. या सगळ्या भाषांचा संबंध या सगळ्यांच्या प्रयत्नातून मराठी भाषा तयार झाली आणि संस्कृतचा 70% शब्दसंग्रह मराठीने स्वीकारला. म्हणजे तिची अडचण होती का? अडचण नव्हती. मुळात लिहिणारे लोक ब्राह्मण असल्यामुळे ते आपल्या घरी जी संस्कृत भाषा वापरत होते, शब्द वापरत होते, ते त्यांनी लिहिण्यात वापरले, बोलण्यात वापरले. त्यामुळे एका ऐतिहासिक घटनेमुळे संस्कृत शब्दांची जी भर पडली मराठीत, त्यामुळे मराठी समृद्ध झाली म्हणूया. पण त्यामुळे तेवढ्या कारणाने संस्कृतपासून मराठी भाषा तयार झाली असं म्हणता येत नाही. तिच्या मुळाची जी पैशाची आहे तिचा आपण शोध घेऊया, कारण ते फार महत्त्वाचं आहे. त्यातून एका गोष्टीचा शोध आपल्याला लागणार आहे. कारण व्युत्पत्तीशास्त्र आणि व्याकरण हे मिथकांच्या अभ्यासात फार मोलाची भर टाकणार आहे. तर पैशाची हा जो शब्द आहे तो पिशाच्य भाषा बोलणार, त्याला पिशाच्य भाषाही म्हणतात, तिला भूतभाषासुद्धा म्हणतात. म्हणजे भूत आणि पिशाच्य हे समानार्थी शब्द आहे असा त्याचा अर्थ होतो. आता आपण भूत आणि पिशाच्य हे शब्द अतिशय भयकारक या अर्थाने वापरतो. भूत शब्दाचा साधा अर्थ आहे, भूत म्हणजे प्राणी मात्र. जन्मलेला प्रत्येक माणूस भूतच असतो. की जो होऊन गेला, भूतकाळ आपण पास्ट टेन्स या अर्थाने वापरतो, पास्ट टेन्स. तर तो भूत म्हणजे होऊन गेलेला, जन्मलेला. मग त्याला घाबरण्याचं काही कारण नाही आहे. पण पिशाच्य शब्दाची भीती आपल्याला खूप आहे. म्हणून गणेश पुराण जे 13व्या शतकात लिहिलं आहे, आपल्या महाराष्ट्रात लिहिलं, काही लोकांचं म्हणणं आहे की कच्छमध्ये लिहिलं असं होते 13व्या शतकामध्ये. त्याच्यामध्ये भूत आणि पिशाच्यांची राज्य होती असं म्हटलं आहे, हिमालयाच्या पायथ्याशी. ते ठिकाण भूभाग त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या गणेश पुराणामध्ये. त्यात मग ह्या दोघांमध्ये काय फरक होता, तर भूत पिशाच्य हे जवळजवळच राहायचे आणि त्यांच्या बाजूला राक्षसांचाही प्रदेश होता. राक्षस हे भाजलेलं मांस खायचे आणि पिशाच्य कच्चं मांस खायचे. म्हणजे असं वर्णन हे गणेश पुराणामध्ये आहे. प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या एका स्वतंत्र व्याख्यान भागामध्ये घेऊ. आता आपण प्रश्नांची उत्तरं नाही घेणार. हे प्रश्न आपण संकलित करूया. नितीन सावंत मग मला ते प्रश्न सांगतील आणि मग आपण पुढच्या शनिवारी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊया. आता राहू द्या, प्रश्न विचारा तुम्ही, हरकत नाही, पण उत्तराची अपेक्षा करू नका, कारण मूळ माझा विषय आहे जो खंडित होऊन जाईल. तर पिशाच्य हा शब्द आहे, ती याचा अर्थ मग लावला सातळकरांनी. लावला म्हणजे तोही व्युत्पत्ती कोशाच्या शब्दकोशाच्या आधारे. अमरकोश जो अतिशय प्रसिद्ध आहे, अमरसिंग नावाचा एक राजा होता, तो बौद्ध राजा होता आणि त्यांनी एक संस्कृतचा जो मोठा कोश तयार केला, खऱ्या अर्थाने पहिला कोश त्याला म्हणता येईल, तो अमरकोश आहे. त्याच्यामध्ये पिशाच्यांचं जे वर्णन केलं आहे तर ती एक व्याख्या केली आहे. त्यात असं म्हटलं आहे, पिशितम मांसम अश्नाती इथे पिशाच्यः. ज्यांचं मुख्य अन्न मांस असतं, मांसाहारी असतात, नॉनव्हेज खाणारे असतात, त्यांना पिशाच्य म्हटलं आहे. आता भारताच्या सगळ्या भूभागाचा विचार आपण केला तर लक्षात येतं की 70% लोक, कमीत कमी 70 ते 75% लोक मांसाहारी आहे. मग मांसाहारामुळे मांसाहार करणारे, मांसाहार न करणारे अशी विभागणी जेव्हा माणसांनी केली तेव्हा पिशाच्य शब्द तयार झाला. मांसाहार न करणारे मग देव असतील आणि
मांसाहार करणारे भूत किंवा पिशाच असतील. म्हणजे हा एक समुदाय आहे, लोकांचा समुदाय आहे. तर ह्या समुदायाचं वर्णन करताना पिशाच शब्द वापरला. प्रामुख्याने मांसाहारी लोकांसाठी तो वापरलेला शब्द आहे. त्याचं विश्लेषण अमरकोशामध्ये झालेलं आहे, अनेक ठिकाणी झालं आहे. म्हणून आपल्याला श्रीपाद दामोदर सातवळेकरांचं फार मोठं योगदान या क्षेत्रात. त्यांनी महाभारत की समालोचना हा ग्रंथ 2 भागात 1925 आणि 1926 या 2 वर्षी लिहिला. तेव्हा ते सातारा जिल्ह्यातल्या औंध या गावी होते. स्वाध्याय मंडळ त्यांनी स्थापन केलं. पुढे महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांचा प्रिंटिंग प्रेस जाळण्यात आला आणि त्यामुळे मग त्यांना महाराष्ट्र सोडावं लागलं आणि ते गुजरातच्या बलसाड जिल्ह्यामध्ये पारडी नावाचं गाव आहे, त्याला किले पारडी म्हणतात. त्या ठिकाणी स्वाध्याय मंडळ स्थापन केलं. तिथे त्यांनी उर्वरित काम केलं. तर ही सगळी हे ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. तेव्हा त्यांनी थोडं वस्तुनिष्ठ पद्धतीने या शब्दांचे अर्थ देण्याचा प्रयत्न केला. पण हे ग्रंथ आता नाही मिळणार कदाचित किंवा तिथे गेलो तर मिळतील, कारण नेटवर त्यातले काही भाग आहेत. महाभारती समालोचनाचा एक भाग आहे. तर तो आपण पाहिला तर लक्षात येईल की त्यांनी चांगला एक प्रयत्न केला. संस्कृतच्या व्याकरणाच्या आधारे आपला इतिहास, पूर्वजांचा इतिहास आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला. पूर्वज मी यासाठी म्हणतो की आपणही आता, आज रविवारच आहे म्हणा, रविवार बऱ्याच ठिकाणी, आता हे कोरोनामुळे लोक मांसाहार नाही करणार, पण बऱ्याच ठिकाणी लोक मटण खातात आणि रविवारला मटण डे म्हणतात. आता आपण आज मटण नाही खात, पण मिशनचं काम करतो आहे, म्हणजे काही लोक त्याला मिशन डे असंही म्हणतात. तर अशा तऱ्हेने मांसाहार ही काही नवीन गोष्ट नाही, फार असे नवखी गोष्टही नाही आहे, ही सामान्य गोष्ट आहे. आणि जेव्हा गोहत्येचा विषय जेव्हा आला आपल्याकडे चर्चेला मोठ्या प्रमाणात, तो संस्कृती संवर्धनाच्या ठेका घेतलेल्या लोकांनी आणला, तेव्हा किरण रिजिजू हे भारताचे एक केंद्रीय मंत्री आहेत, ते म्हणाले की आम्ही गाय खातो. कारण गाय आसाममध्ये खाणं, मेघालयामध्ये, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर ह्या परिसरात गाय खाणं हे काही नवकी गोष्ट नाही. गोव्यातसुद्धा मनोहर पर्रीकर म्हणाले आम्ही गाय खातो. म्हणजे गाय खाणारे लोक अजूनही आहेत, पूर्वी तर खातच होते पण आताही आहेत, हे तर आपल्याला दिसतंच आहे. पण तेवढ्या कारणाने सांस्कृतिक संघर्ष उभा करून एखाद्या माणसाला मारून टाकणं, त्याचं अस्तित्व संपणं हा प्रकार होतो आहे. म्हणून आपल्याला ह्या परंपरांचा विचार करणं फार आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला सोबतीला भाषा विज्ञान येतं. तर पिशाच्य हा शब्द सरळ सरळ मांसाहाराशी संबंधित आहे. मग हे पिशाच्य लोक कुठे होते, तर हा जो उत्तर पश्चिमी भूप्रदेश आहे भारताचा, त्या भागात अफगाणिस्तानमध्ये होते, पंजाबपर्यंत होते. पंजाबमध्ये सुद्धा खूप काळपर्यंत पैशाची ही बोली बोलली जात होती. मग पंजाबी लोक महाराष्ट्रात आले असतील, अफगाणिस्तानातले पठाण आले असतील, तर हे लोक आपापली भाषा बोलत राहिले, त्यांच्या भाषेतले शब्द मराठीत येत राहिले आणि त्यातून मराठी समृद्ध झाली. तेव्हा आपण असं मानत नाही की आपलं काही वाईट झालं, नुकसान झालं. फक्त चुकीच्या पद्धतीने मराठीचा उत्पत्तीचा भाग सांगितला जातो, प्रामुख्याने संस्कृतपासून झाली सांगितला जातो. हे सांगणाऱ्या लोकांना हा भाषेचा इतिहास माहीत आहे की नाही हा प्रश्न आहे, किंवा नसेल माहीत, त्यांनी माहिती करून घ्यावी. आता गेल्या कित्येक वर्षात, आता माझा नोकरीचा जो काळ आहे 32-33 वर्षाचा, तर त्या काळात मला संस्कृतच्या अनेक प्राध्यापकांशी माझा संबंध आला त्या कॉलेजमध्ये. तेव्हा माझ्या लक्षात आलं की संस्कृतचे जे प्राध्यापक आहे ते संस्कृतचे भाषाभिमानी आहे. आपण काहीतरी फार मोठं ऐतिहासिक कार्य करतो आहे, राष्ट्रभक्तीचं कार्य करतो आहे, संस्कृतीचं काम करतो आहे असं त्यांना वाटतं, पण ते संस्कृत भाषेचा इतिहास जाणत नाहीत किंवा संस्कृत भाषेचं भाषा विज्ञानसुद्धा ते जाणत नाहीत, की इतर भाषेचा काही संबंध त्यांचा येत नाही. इतका जो भाषाभिमान आहे, दुरभिमान आहे, त्यामुळे आपण एक मोठं नुकसान करतो आहे समाजात, हे आपल्या लक्षात येत नाही. तर पिशाची शब्दाचा अर्थ आपल्याला कळला, जो मी सातवळेकरांच्या, मला ते पहिल्यांदा त्यांच्यामुळे कळल्यामुळे त्यांचं ऋण मांडणं आवश्यक आहे. इतिहासाचार्य राजवाडेंनी सुद्धा पैशाचीबद्दल लिहिलं आहे. आपल्याकडे लातूर, अहमदपूर, मराठवाड्यातलं अहमदपूर हे जे गाव आहे, त्या ठिकाणी देवीसिंग चव्हाण नावाचे फार मोठे अभ्यासक होते आणि महाराष्ट्रातले ते एकमेव असे विद्वान होते की ज्यांनी पैशाची भाषेचा अभ्यास केला. त्याच्यावर लेख लिहिले, अनेक ठिकाणी सत्यकथेमध्ये लिहिले, भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वार्षिकात लिहिले किंवा नागपूरच्या विदर्भ संशोधन मंडळाच्या वार्षिकात लिहिले. ते सातत्याने एखाद्या विषयावर कॉन्सन्ट्रेशन करून काम करणारा एक मोठा विद्वान आपल्याकडे अहमदपूरला, लातूर जिल्ह्यात होऊन गेला. तर पैशाचीचा अभ्यास करणारा हा एक वर्ग आहे, त्याचं साहित्य शोधण्याचा एक प्रयत्न करणार आहे. आता ज्या पाली भाषा आहे, ही बुद्धांनी आपल्या प्रवचनासाठी वापरली. अपभ्रंश भाषा आहे. मोठाणं, जो मराठीत मोठाणं आला, कुठून आला, हा एक प्रश्न लोकांपुढे आहे. तर हा महाराष्ट्र जसा बौद्धांच्या प्रभावाखाली 1000 वर्ष होता, तसा जैनांच्याही प्रभावाखाली 1001 वर्ष होता. तेव्हा दोन्ही या धर्माचा संबंध नाही. हा एक हंसराज भोसले सरांनी सांगितलं, अहमदपूरला औसा नागरसोगा गाव यांचं, देवीसिंग चव्हाणांचं गाव औसा नागरसोगा. हंसराज भोसले निलंग्याचे असल्यामुळे त्यांना ते परफेक्ट माहीत आहे. पण त्यांचं जे घर आहे, त्यांचा मुलगा राहतो अहमदपूरला, त्यामुळे मला तेवढं माहिती आहे.
तर देवसिंग चव्हाणांचं हे फार मोठं योगदान आहे. तर ह्या ज्या पाली आणि अपभ्रंश हे भाषेचं नाव आहे हे लोकांना माहीत नाही. म्हणजे असं मानलं जातं, संस्कृतच्या अभिमानी असं मानतात की संस्कृत भाषेचा उच्चार चुकीच्या पद्धतीने केला की त्याला अपभ्रंश म्हणतात. ते चुकीचं आहे. अपभ्रंश हे भाषेचं नाव आहे. त्याच्यावर आपण नेटवर जर गेला, ई पुस्तकालय नावाची एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये अपभ्रंश भाषेवर कितीतरी पुस्तकं आहेत. व्याकरण आहे, त्याचं काव्य आहे, त्याचं विश्लेषण आहे, त्याची चर्चा आहे. तर या अपभ्रंश भाषेमध्ये जैनांनी आपलं साहित्य निर्माण केलं आणि ते त्या साहित्यामध्ये जैनांमध्ये अणवकार नवकार म्हणतात, ते अणवकार णपासून सुरू होणारं त्यांचं ओम नमो अरिहंताणम नमो वज्जायणम नमो आयर्यणम नमो सव्वसाये साहोणम, हा जो मोठाणपासून कोणतंच वाक्य मराठी सुरू होत नाही, पण हे जैनांचं जे मंत्र आहे नवकार मंत्र, तो मोठ्याणापासून सुरू होतो आणि मराठीत जो मोठ्याणाचा शिरकाव झाला तो अपभ्रंश भाषेमुळे झाला. म्हणजे हे भाषाशास्त्राच्या किंवा ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या अभ्यासाचा भाग, ऐतिहासिक भाषा विज्ञानाचा अभ्यासाचा हा भाग आपण लक्षात घेतला तर मराठी भाषा ही सर्वसमावेशक, सगळ्या भाषांना आणि भाषांसोबत त्या संस्कृतींना सुद्धा. तर जैनांची एक स्वतंत्र संस्कृती आहे, जैनांचं वाङ्मय आहे, जैनांचं तत्त्वज्ञान आहे, बौद्धांचे तत्त्वज्ञान आहे, बौद्धांची संस्कृती आहे, त्यांचे तत्त्वविचार आहे. हे सगळं भाषेच्या सोबत आलं आणि हे मराठी माणसाने आत्मसात करून घेतलं. त्यामुळे सर्वसमावेशाची महाराष्ट्रीयन माणसामध्ये आहे, ती आपल्याला इतर ठिकाणी नाही मिळणार. म्हणजे आपण सगळ्यांना सांभाळून घेणार आहोत. पण मिथकांच्या बाबतीत महाराष्ट्रीयन माणसांनी खूप मोठं नुकसान करून घेतलं स्वतःचं. कारण जेवढा अभ्यास हिंदी भाषिकांनी मिथकांचा केला तसा मराठी भाषिकांनी अजून केलेला नाही. हिंदीमध्ये मिथकावर प्रचंड ग्रंथसंपदा आहे. हजारी प्रसाद द्विवेदी यांनी पहिल्यांदा मिथक शब्द हिंदीत आणला. मुळात तो इंग्लिश शब्द मिथ आहे, MYTH, त्यांनी हिंदीत आणला, मिथचं मिथक शब्द केलं आणि मराठी भाषिकांनी तो घेऊन टाकला. घेतल्यावर मग मोठा प्रश्न पडला आणि त्यावर खूप चर्चा झाली, तो नाकारण्याचे प्रयत्न झाले. शेवटी तो आलो आपण मिथकांवरच. पण हे सगळं करताना मिथकावर एकही अधिकृत पुस्तक, मिथकशास्त्रावर आपण मिथकशास्त्राची चर्चा करतो आहे, मिथकशास्त्रावर मराठीत असा ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न फारसा झाला नाही. फारसा मी या अर्थाने म्हणतो की एक ग्रंथ आहे. डांगे, सदाशिव अंबादास डांगे हे मुंबई विद्यापीठामध्ये संस्कृतचे प्रोफेसर होते, प्रोफेसर ऑफ एमिरेट्स, विद्वत प्राध्यापक होते. आणि त्यांनी पुराकथांचा अर्थ, पुराकथा शब्द दुर्गा भागवतांनी वापरला पहिल्यांदा, तोच मग डांगेने घेतला मिथकांसाठी. आणि मग त्यांनी एक प्रयत्न केलेला आहे, खूप चांगला प्रयत्न केला आहे की संस्कृतच्या व्याकरणाच्या आधारे, संस्कृतच्या भाषा विज्ञानाच्या आधारे त्यांनी मिथकांचं शास्त्र सांगण्याचा प्रयत्न काही त्या भागात केला आहे. नंतर त्यांनी लेविस्ट्रोसनी जे संरचनावादामधला एक भाग बांधणी आणि पृथक्करण, ज्याची आपण शेवटल्या व्याख्यानात करणार आहोत, त्याचीसुद्धा खूप शास्त्रशुद्ध मांडणी केली. आता मराठीसाठी हे फार मोठे उपकारच आहे त्यांची. यासाठी हा ग्रंथ मुळात ते इंग्लिशमधून लिहिणार होते आणि डॉक्टर अशोक केळकर, फार मोठे विद्वान पुण्याचे, ज्यांनी भाषा विज्ञानाला नवीन दिशा दिलेली आहे, त्यांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही इंग्लिशमध्ये नका लिहू, मराठीत लिहा. कारण त्यांचे बहुतेक ग्रंथ इंग्लिशमध्येच होते. म्हणजे वैदिक रिच्युअल्सबद्दल त्यांनी जे लिहिलं आहे, अनेक ग्रंथ लिहिले आहे, किंवा एन्सायक्लोपीडिया पुराणिक बिलीफ नावाचा त्यांचा एन्सायक्लोपीडिया हा इंग्लिशमध्येच आहे. अश्वत्थाची पाने हा मराठीतला ग्रंथ आहे. हिंदू धर्म संस्कृत तत्त्वज्ञान हा मराठीतला आहे. पण मिथकांवरचा हा एकमेव ग्रंथ जो मराठीत उपलब्ध आहे, खऱ्या अर्थाने ज्याला शास्त्र म्हणता येईल, तो आहे. पण त्याच्या मर्यादा अशा आहे की त्यांनी इतर विद्याशाखांचा समावेश त्यात केला नाही, किंवा संस्कृतचे ते पंडित असल्यामुळे त्यांनी संस्कृतच्या अंगाने त्याचा विचार केला. आता मिथकशास्त्र जर आपल्याला मांडायचं असेल, आमचे मित्र नितीन सावंत यांचा खूप दिवसापासून आग्रह होता की मिथकाचं एक शास्त्र आपण लिहावं किंवा त्यावर मांडणी करावी. तर मला मोठा पेच पडला की बा हे मांडायचं असेल तर किती आयाम आहेत, किती दिशा त्याला आहेत. खूप दिशा आहेत, मिथकांच्या अभ्यासाच्या खूप दिशा आहेत. तर त्याचा भाषाविज्ञान हा एक भाग आहे जो आपण अभ्यासाला आता घेतला आहे. नंतर आपण पुढच्या वेळेस आपण इतिहास आणि पुरातत्व या विषयावर चर्चा करणार आहोत. त्यानंतर मग मानसशास्त्र आणि आदिबंधात्मक समीक्षा, नंतर आपण खगोल आणि भूगोल, नंतर राज्यशास्त्र, असे अनेक आयाम घेत मग शेवटी आपण संरचनावाद आणि रूपकावर प्रामुख्याने नंतर चर्चा करू. तर ही चर्चा चालूच राहील, आपण ही चर्चा करत राहू जोपर्यंत आपण ऐकत आहात तोपर्यंत. तर यातून मला एकच सांगायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीतून की आपल्याला समजा मिथकांच्या अभ्यासाकडे वळायचं असेल तर आपल्याला भाषा विज्ञानाचा अभ्यास मुळातून करावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हुईर शूद्राचा ग्रंथ लिहिला, तर या ग्रंथाचा जो आधार आहे तो भाषा विज्ञानच आहे.
त्यांनी भाषाविज्ञानाचा अभ्यास केला नसता कदाचित, तर त्यांना हा ग्रंथ लिहिला नसता. त्यांच्याबद्दल लोक बोलतात की त्यांना संस्कृतचा अभ्यास नव्हता. आता त्यांचं लहानपणची कथा जर तुम्ही ऐकली असेल, तर त्यांच्या लहानपणी त्यांच्या मोठ्या भावाला संस्कृत शिकायची इच्छा होती. साताऱ्याच्या प्रतापसिंगराजे भोसले या भोसले विद्यालयात ते शिकत होते. तेव्हा तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाला संस्कृत घेऊ दिलं नाही, कारण ते अस्पृश्य असल्यामुळे ब्राह्मण शिक्षकांनी संस्कृत भाषा त्यांना घेऊ दिली नाही. तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्नच नाही केला. त्यांना वाटलं आपल्या मोठ्या भावाला शिकता नाही आलं तर आपण कशाला मागायचं, म्हणून त्यांनी मग संस्कृतला पर्याय, तेव्हा शाळेमध्ये पर्शियन भाषा होती, पर्शियन भाषा हा एक पर्याय होता, तर तो त्यांना नाईलाजाने घ्यावा लागला. पण हा नाईलाजच आपल्यासाठी उपकार ठरला, कारण पर्शियन भाषा शिकल्यामुळे त्यांना झेन अवेस्ता ही जी हा जो ग्रंथ आहे पारशी लोकांचा, या ग्रंथामधली भाषा आणि ऋग्वेदातली जी संस्कृत भाषा, तिला संस्कृत म्हणतात चुकून, तिला छांदस असंही म्हणतात किंवा वैदिक संस्कृत म्हणतात. आता जी संस्कृत वापरली जाते तिला लौकिक संस्कृत म्हणतात, आणि ती पाणिनीने तिला नियमबद्ध केलं, तिला पाणिनीय संस्कृत असे म्हणतात. 2500 वर्षापूर्वी या संस्कृतच्या व्याकरणाचा उगम झाला आणि पुढे मग ती अनेकांनी वापरली. तर या वैदिक संस्कृत आणि झेंद अवेस्ताची जी भाषा, झेंद भाषा, या भाषेत साम्य आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं, आणि त्यांनी वीरशूद्रात ग्रंथ हा ग्रंथ लिहिताना त्या दोन्ही भाषांचा वापर केला, आणि आपल्यापुढे आपल्या पूर्वजांचा इतिहास आला. म्हणजे एक काय होतं की एखाद्या माणसाला शिकू द्यायचं नाही, मग म्हणायचं तू शिकला नाही. म्हणजे त्यांच्यावर आरोप जे केले की तुम्ही संस्कृतचा मुळात अभ्यास केला नाही, भाषांतरावर विसंबून राहिले. ठीक आहे ना, भाषांतर नसतं तर काय केलं असतं आपण? म्हणजे तुम्ही संस्कृतचं भाषांतर स्वतः करायचं नाही, इतरांना करू द्यायचं नाही, आणि ज्या भाषांतराचा तुम्ही अभ्यास केला त्याच्यावरही आक्षेप घ्यायचे. बरं, ज्यांचा संस्कृतचा अभ्यास आहे त्यांनी करावा ना, पण अजूनही संस्कृतचे अभ्यासक या दिशेने गेलेले नाहीत. एक नाव मी सांगितलं, स डांगे वगळता मिथकांचं शास्त्र सांगण्याचा प्रयत्न संस्कृतच्या कोणत्याही अभ्यासकांनी आजवर केलेला नाही. जुनं नाव जे आहे मी सांगितलं, श्रीपाद दामोदर सातवळेकर हे संस्कृतचे मोठे पंडित होते. त्यांनी 4ही वेदांचं भाषांतर केलं, म्हणून त्याला वेदमूर्ती सातवळेकर म्हणतात. पुराणांचं केलं, अनेक संस्कृत ग्रंथांचं केलं, त्यांचे उपकारच आहे. आजही आपण गेलो समजा बलसाड, मला वाटतं बलसाड हे नवसारी जिल्ह्यात येतं की बलसाड जिल्हा आहे, आता मला नेमकं आठवत नाही, मी गेलो होतो तिकडे, पण त्या गावात नाही जाता आलं काही कारणाने. तर अशा तऱ्हेने त्या माणसांनी जे काम करून ठेवलं ते मिथकांच्या अभ्यासासाठी आपल्याला फार कामाचं आहे, कारण त्यांनी व्याकरणसुद्धा तयार केलं संस्कृतचं. त्यावर संस्कृत स्वयंशिक्षक पुस्तक तयार केली. मला जे अगदी मॅट्रिकच्या काळात 14-15 वर्षाचं असताना या पुस्तकाच्या आधारे संस्कृत थोडीफार शिकता आली. अमरावतीला आर्य समाजमध्ये मी जात असे दर रविवारी होम हवन करण्याकरता. तिथे सत्यवीर शास्त्री नावाचे एक शास्त्री होते, आणि ते संस्कृत आम्हाला शिकवायचे. अशा तऱ्हेने मूलभूत संस्कृत शिकण्याचा प्रयत्न आर्य समाजाने केला आणि सातवळेकरांनी केला, म्हणून त्यांचं ऋण आपण मानलं पाहिजे. आता संस्कृतपुरतंच आपलं ज्ञान मर्यादित ठेवायचं का? त्या पलीकडे काही भाषा आहेत की नाही? तर एक चूक ही झाली विद्वानांची, त्यात सगळ्यांचा समावेश आहे. त्यात मग मी डांगेचं नाव घेतलं, त्यांचाही समावेश आहे. त्यांनी प्राकृत भाषांकडे दुर्लक्ष त्यांचं झालं. पण काँग्रेस शरद पाटलांनी ही उणीव भरून काढली. त्यांनी त्यांच्या लिखाणातून पाली आणि इतर प्राकृत भाषांचाही अभ्यास जो आहे, साहित्याचा अभ्यास आहे, त्याचा समावेश केला, आणि त्याच्याद्वारे मिथकांची पुनर्मांडणी केली. आता आपण काय करू शकतो? सध्याच्या परिस्थितीत मिथकांची पुनर्मांडणी करू शकतो. मिथकांना नाकारून प्रश्न मिटणार नाही. नाकाराने मिथकं संपतील असंही नाही. मिथकं सतत बदलत राहतात, ती तशीच असतात असं नाही. माणसं बदलली, प्रदेश बदलला, काळ बदलला तर मिथकंही बदलतात. दृष्टिकोन बदलला तरी मिथकं बदलतात. त्या मिथकांचा अभ्यास करताना आपल्याला केवळ संस्कृत विसंबून राहून चालणार नाही, तर प्राकृत भाषांचे अभ्यास आवश्यक आहे. आणि आताचा जो काळ आला आहे तो फार चांगला आहे की आपल्याला सर्वच ग्रंथ सहज उपलब्ध आहेत. म्हणजे पालीचाही अभ्यास करायचा असेल तर त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी पालीचा शब्दकोशच तयार केला, व्याकरण तयार केलं, ते तर उपलब्ध आहे, महाराष्ट्र शासनाने छापलेलं आहे. पण अपभ्रंशाचाही अभ्यास करता येतो, अर्धमागधीचा करता येतो, मागधीचाही करता येतो, पैशाचीचा सुद्धा करता येतो. जसं देवीसिंग चव्हाणांनी हा अभ्यास केला तसं आपणही करू शकतो. तेव्हा भाषा विज्ञान हे एक जे शास्त्र आहे, एक अभ्यास शाखा आहे, ज्याला विद्याशाखाही म्हणतात, ज्ञानशाखा म्हणतात. ही ज्ञानशाखा आपल्या सतत मिथकांच्या अभ्यासाला प्रेरणा देत राहिलेली आहे. आणि राहिला प्रश्न रूपकाचा, तर रूपकावर मला असं वाटतं की स्वतंत्रच आपण चर्चा घ्यावी. कारण रूपक हा एक अलंकार जरी असला तर अख्खी मिथकं ही रूपकात्मक आहे असं अभ्यासकांनी मान्य केलं आहे. मग ते रूपक कशाचं आहे, त्या रूपकाचा उलगडा कसा करायचा, याचंही शास्त्र लोकांनी मांडून ठेवलं आहे. आपल्याकडे हिंदीत खूप मोठं काम झालं आहे.
हिंदीचे उपकार आपल्यावर, इंग्रजीत तर प्रश्नच नाही, कारण सुरुवातच इंग्रजी लोकांनी केली. जसं आता आपण गणेश पुराणाचा विचार केला, सगळ्यात पहिल्यांदा 1,200 वर्षांपूर्वी जॉन विल्सन यांनी त्या पुराणाच्या अभ्यासाला सुरुवात केली. आणि अलीकडे आता अभ्यास करणारे लोकंसुद्धा युरोपियन लोकच आहे. आणि अलाहाबाद विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, या विद्यापीठात, दिल्ली विद्यापीठ, तर या विद्यापीठातल्या लोकांनीसुद्धा, ते जरी पारंपरिक विचार करणारे असले, ब्राह्मण असले, तरी त्यांनी मिथकांच्या अभ्यासाची एक पद्धती वापरलेली आहे, शास्त्रशुद्ध पद्धत वापरली. तिच्या आधारे अनेक पुराणांचं सांस्कृतिक अध्ययन, वेदांचं सांस्कृतिक अध्ययन, ब्राह्मण ग्रंथांचं सांस्कृतिक अध्ययन, अशा प्रकारचे ग्रंथ जे त्यांनी लिहिले, जे छापले गेले असतील किंवा छापले गेले नसतीलही, PhDचे प्रबंध हे नेटवर सहज उपलब्ध आहे, आपण डाउनलोड करू शकतो. तर ज्यांना या क्षेत्रात काम करायची इच्छा आहे, मला तर खूप आनंद झाला. आज ज्ञानेश्वर गटकर आमचे एक मित्र आहे अमरावतीला, त्यांचा फोन आला. त्यांनी फार नवीन माहिती दिली, म्हणजे भाषा विज्ञानाच्या अभ्यासाला प्रेरणा देणारी. मला आता माझा विषय नागमिथक आहे, PhDचा विषय, मराठी मराठी साहित्यातील नागमिथक, म्हणजे कविता आणि कथामध्ये नागमिथक हा माझा विषय आहे. तर त्यांनी सांगितलं की निगेशन हा जो शब्द इंग्लिशमध्ये आहे किंवा निग्रो हा शब्द आहे, त्यांनी अनेक शब्द सांगितले. त्यांनी वाचता वाचता विकिपीडियात त्यांना माहिती अशी मिळाली की हे नागापासून आलेलं आहे. म्हणजे जे नाग संस्कृतीचे लोक जगभर होते, हे भूमिपुत्र होते मुळात. म्हणजे त्यांनी पहिली शेती केली, शेती करणारे, संस्कृती निर्माण करणारे. पण नंतर आलेले लोक नावाचा काव्यसंग्रह अरुण काळेंचा, नंतर जे लोक ज्या ज्या ठिकाणी वसाहती करायला गेले, त्या लोकांनी ह्या मूळच्या लोकांना हुसकावून लावलं, त्यांना दूर नेलं, पेटाळून लावलं. तर जे आत वर्तुळ तयार झालं ते नंतर आलेल्या लोकांचं, आणि त्याच्या अवतीभोवती मग जे विस्थापित होते त्यांचं वर्तुळ, अंतर्वर्तुळ आणि बहिर्वर्तुळ, ही 2 वर्तुळ तयार झाले. भाषा विज्ञानामध्ये अंतर्वर्तुळ आणि बहिर्वर्तुळ सिद्धांतसुद्धा एक प्रसिद्ध आहे. तर हा जो नाग शब्द आहे, तर त्याच्यामुळे अशी म्हणजे नकाराची भावना, नकार हा शब्दसुद्धा नागाशी संबंधित. म्हणजे आपण भाषा विज्ञानाकडे वळलो तर आपल्याला मग कळतं की किती मोलाचं हे काम आहे. प्रिझुलस्कीचा उल्लेख मागच्या वेळी भाषणात मी केला होता. प्रिझुलस्की हा एक भाषा वैज्ञानिक होता, समाजशास्त्रज्ञ होता, आणि दोन्ही विद्याशाखा सोबत आहेत. तर तेव्हा त्यांनी असं शोधलं की आपल्या भारतामध्ये सुरुवातीला कोण आलं. तर सगळे लोक बाहेरून आलेले, आपण मूलनिवासी शब्द वापरतो, पण जे मूलनिवासी वापरतात तेही बाहेरूनच आलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा 1,00,000 वर्षापूर्वी प्रोटो ऑस्ट्रलाइट, ज्यांना नाव दिलं आहे आता समाजशास्त्रज्ञांनी, मानवशास्त्र, असा एक वर्गसमूह आला. ऑस्ट्रेलियातून तो आला, कारण ऑस्ट्रेलिया खंड पूर्ण भारताला जोडलेला होता. तर पुरातत्वाने ते सिद्ध केलं आहे. तर त्या लोकांचा एक समुदाय 1,00,000 वर्षापूर्वी आला. 50,000 वर्षांपूर्वी आपल्या भारतामध्ये ऑस्ट्रेलियात आले, आणि 10,000 वर्षापूर्वी द्रविड आले, आणि साधारणतः 1,500 की 2,000 वर्षापूर्वी आर्य आले. आता हे 4 प्रमुख गट आहेत ज्यांचा भारतीय संस्कृतीवर प्रभाव आहे. त्यात प्रोटो ऑस्ट्रोलाइट भाषा ज्या होत्या किंवा ऑस्ट्रो एशियाई भाषा होत्या, त्यात लक नावाचा शब्द होता एक मुळात, आणि त्याचा अर्थ होता डिगिंग स्टिक, म्हणजे जमीन खोदण्याची काठी, ज्याला स्फ्य असं ऋग्वेदा म्हटलं आहे. कॉम्रेड शरद पाटलांनी त्या स्फचा उल्लेख वारंवार केला की निरृती ही भारतातली आद्य मातृदेवता ही स्फच्या आधारे शेती करत असे. नांगराचा शोध लागायच्या आधी अशी एक काठी वापरली जाईल, तिच्यातून खड्डा करून त्यात बी टाकलं जाईल. तर हा जो डिगिंग स्टिक आहे, म्हणजे जमीन खोदण्याची काठी, तर तिच्याकरता लक हा शब्द वापरला आहे प्रोटो ऑस्ट्रोलाइट भाषेमध्ये. तर त्या भाषेत मग पुढे लांगलम शब्द तयार झाला, कारण त्या काठीचं रूपांतर जेव्हा नांगर ह्या एका वेगळ्या अवजारात झालं, तेव्हा लांगलम शब्द संस्कृतमध्ये आला. लकपासून लांग, लिंग, लांगलम, आणि मग झाला नांगरम, नांगरपासून झाला नाग. म्हणजे नाग शब्दाचं मूळ शोधताना प्रुजिरस्कीने प्रोटो ऑस्ट्रोलाइट भाषेकडे आपलं लक्ष वेधलं, आणि त्याच्या आधारे त्यांनी शोधनिबंधच लिहिला. राचे ढेरे यांनी त्यांचं लज्जागौरी या पुस्तकामध्ये त्याचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. त्यांची जी मुलगी आहे अरुणा ढेरे, तिने नागमंडलमध्ये त्याच्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा एक नागांच्या अभ्यासाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. तर अशा तऱ्हेने काही लोक अभ्यास करत नाही असं नाही, पण मिथकशास्त्र नावाचं शास्त्र असा की ग्रंथ अजून काही मराठीत आलेला नाही. एक शक्यता अशी आहे, नितीन सावंतांची खूप इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे, की ह्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं जर लिखाण माझं झालं पुढे मागे 1-2 वर्षात, तर मिथकशास्त्रावरचा एक ग्रंथ मी लिहील. माझी तर इच्छा आहे, पण मागे पडू शकतं. म्हणून नितीन सावंतसारखे मागे लागले तर होऊ शकतं ते.
कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये आदिबंधात्मक समीक्षा नावाचा एक प्रकार, साहित्य समीक्षेचा एक प्रकार अभ्यासाला आहे. तर मी बऱ्याच ठिकाणी चर्चा केली या विषयावर. तर त्यावर पुस्तकं उपलब्ध नाही म्हणून तो विषय शिकवला जात नाही बऱ्याच ठिकाणी. जर आपण मिथकशास्त्र हाच विषय अभ्यासाला घेतला सगळ्या विद्यापीठामध्ये, तर एक शक्यता अशी आहे की मिथकांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्यामध्ये प्रचलित होईल किंवा प्रस्थापित होईल. आणि मग ती मिथकं बदलवता येतात का, हा एक प्रश्न आहे. बदलवता सुद्धा येतात. काही वर्षांपूर्वी मिथकवाणी नावाचं एक पुस्तक मी वाचलं होतं. उषा बंबावाले आणि सुमित्रा भावे यांनी संपादित केलं. त्यात त्यांनी अनेक मिथकांची पुनर्मांडणी केली होती आणि त्या पुनर्मांडणीतून वटसावित्रीची कथा कशी बदलता येते, तरी खूप छान एक आदर्श त्यांनी दिला होता. तर ही मांडणी करता येते. एक तर पुन्हा मिथकं नव्याने मांडता येतात. 1960मध्ये महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर जे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ स्थापन झालं, तर त्यानंतर 1960 हे वर्ष आणखी महत्त्वाचं यासाठी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर जो साहित्याचा एक प्रकार पुढे आला, दलित साहित्याचा एक वर्ग, एक प्रकार, प्रवाह आला. त्या प्रवाहाची चर्चा अर्जुन डांगळे, जवी पवार, राघव जाधव, वाला कुलकर्णी यांनी केली. तेव्हा त्यांनी दलित साहित्यातसुद्धा मिथकं निर्माण व्हावीत असं मत मांडलेलं आहे. आता या ग्रंथाकडे दुर्लक्ष आहे. दलित साहित्य एक अभ्यास हे पुस्तक जर तुम्हाला मिळालं कुठे नेटवर वगैरे आहे, आता त्यांनी सगळीच पुस्तकं नेटवर टाकली. 200 पुस्तकं महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने नेटवर टाकलेली आहे. फ्री अवेलेबल आहे, फ्री डाउनलोड करता येतात. तर त्यात हा विचार आलेला आहे. म्हणजे दलित साहित्यामध्ये मिथकांची मांडणी व्हायला हवी होती, पण ती झाली नाही. उलट काय झालं की जी मिथक यायला नको तशी मिथकं आता यायला लागली आहेत. तर अशा काळामध्ये मिथकांची चर्चा, त्याची पुनर्मांडणी, त्याची तपासणी आणि त्यातून योग्य संदेश जातो की नाही याची पाहणी, या सगळ्या प्रक्रिया चळवळीतल्या लोकांनाही करावं लागणार आहे, अभ्यासकांनाही करावं लागणार आहे. प्रामुख्याने जे भाषेचे अभ्यासक आहे, प्राध्यापक आहे, त्यांनाही सोपं आहे. भाषेचे अभ्यासक साठी सोपं यासाठी आहे, कुठे ना कुठे मिथक त्यांच्यासोबत येतं. कथेचा एक प्रकार म्हणून येतं. आणि विशेषतः आदिबंधात्मक समीक्षा हा जो साहित्य समीक्षेचा प्रकार आपण हाताळला स्वीकारला, तर मिथकांच्याच अभ्यासाचा तो भाग आहे. आणि नॉर्थ ऑफ फ्रायचा उल्लेख मागच्या व्याख्यानात मी केला होता, ज्यांनी आर्किटायपिकल क्रिटिसिझम नावाची एक अभ्यास शाखा इंग्रजीमध्ये आणली. पण इंग्रजीच्या अभ्यासात अजून हा प्रकार आहे, एम एच्या अभ्यासात आहे. मराठीच्या अभ्यासात अजून तो रुळला नाही, पण इंग्रजीमध्ये आहे. हिंदीमध्ये असू शकतो, मला हिंदीचं फारसं माहीत नाही, पण हिंदीच्या लोकांनी मात्र खूप मोठं काम केलं आहे की हिंदी ही त्यांनी शास्त्राची भाषा केली. पण मराठी ही शास्त्राची भाषा अजून झालेली नाही. भोसले सर, तुमची इच्छा पूर्ण हो. मिथकशास्त्रावरचा ग्रंथ लिहायची माझी इच्छा आहे आणि नितीन सावंतसारखे मित्र असल्यामुळे, तुमच्यासारखे मित्र असल्यामुळे होऊन जाईल. तर ही चर्चा आणखी खोलात जाऊ शकते, पण वेळेअभावी आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या शनिवारी जे प्रश्न तुमच्या मनात आणखी 4-5 दिवसात येतील ते मलाही विचारू शकता माझ्या फेसबुक अकाउंटवर, किंवा तुम्ही नितीन सावंतांना विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या शनिवारी 5 वाजता आपण घेऊया, एक विशेष भाग म्हणून. आणि नंतर आपण त्यानंतरच्या रविवारी इतिहास आणि पुरातत्व या विषयावर चर्चा करूया. आणि मग जो विषय मांडला जाईल त्याच्यावरची प्रश्नाची उत्तरं पुढच्या शनिवारी. हे आठवड्यातून 2दा आपण भेटत जाऊ. साधारणतः आपली भेट ही 2 महिने चालू राहील. 2 महिन्यानंतर हा उपक्रम आपण थांबूया आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या इच्छेनुसार मिथकशास्त्र हा ग्रंथ लिहिला गेला तर आपण तो वाचू सगळे मिळून. आणि मग विद्यापीठातल्या प्राध्यापकांना, तिथल्या अभ्यास मंडळातील लोकांना विनंती करू की हा विषय तुम्ही अभ्यासक्रमात घ्यावा. तो यासाठी आवश्यक आहे कारण तो आपल्या समाजात रुळलेला आहे, लोकसंस्कृतीचा तो भाग आहे, लोकसाहित्याचाही भाग आहे. तर अशा तऱ्हेने या सगळ्या उपक्रमातून जर असं काही निघालं तर मानवमुक्ती मिशन आणि नितीन सावंत आणि त्यांची मित्रमंडळी या सगळ्यांचे आभार लोक मानतील. मीही सुद्धा त्यांचे आभार या ठिकाणी मानतो.